एक रामरक्षेचं आवर्तन तर करूच शकतो, श्रीराम जयराम तर म्हणूच शकतो, बाकी काहीच नाही झालं तर. मग ते पावित्र्य जे आहे ते आपण आपल्याकडून वाढवता कसं येईल, आपल्याकडून अनेकांना काय प्रेरणा देता येईल, ह्याचं आपण पवित्र करायचं. तर आपलंही तीर्थाटन जे आहे ना ते अखिल तीर्थाटनासाठी त्याच्यातून आपल्याला तर विश्वास मिळतोच, पण आपल्या बरोबर असलेल्या आपल्या सगळ्या समुदायाला, ग्रुपला सुद्धा एक विश्वास प्राप्त होतो, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला तिथे जाऊन मिळते. आणि म्हणून अखिल तीर्थाटन माझ्या एकटीपुरतं नाही तर सगळ्यांना त्याचा आनंद मिळेल असं हे अखिल तीर्थाटन आपण करायचंय. पुढे आहे वैराग्यवर्धक जय जय राम. वैराग्य म्हणजे प्रापंचिक इच्छा, आकांक्षा याच्यापासून निवृत्ती, अनासक्ती. आता वैराग्याचे दोन प्रकार आहेत, एक स्मशान वैराग्य आणि एक विवेक वैराग्य. तर आपण सगळे प्रापंचिक जे आहोत की नाही, त्यांनी विवेक वैराग्याचा विचार करायचा, की थोडंसं विवेकाने जागृतपणे जे करू ना ते जागृतपणे करायचं. स्मशान वैराग्याची ती तर खूप लांबची गोष्ट आहे, आपल्याला जमेल न जमेल माहित नाही, पण विवेकाचं जे वैराग्य आहे ना ते आपण निश्चित बाळगायचं. ज्या गोष्टी करायच्या त्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल ते तू कर, असं म्हणताना म्हणतो की नाही आपण. मग तेच वैराग्य जे आहे ना ते विवेक वैराग्य आहे. आणि म्हणून रामभक्तीची गोडी लागली की मन, आपलं जे मन आहे, दृष्टी आहे, विचार आहेत, ते सगळे या विवेकानीच कार्य करण्यासाठी नक्कीच तत्पर असणार आहेत. म्हणजे मग ते विवेकाचं वैराग्य जे आहे ना ते वर्धन होण्यास मदत होणार आहे. असं हे विवेक वैराग्य, वैराग्यवर्धक जय जय राम. गुरुपद रंजन जय जय राम. गुरुचरणांची धूळ, आपण म्हणतो बघा, सद्गुरूंच्या पायांवरती मस्तक ठेवलं की बस आपलं 7 जन्माचं जणू आपण पुण्य मिळवलेलं असतं. मग हे गुरुपद रंजन जे आहे ते गुरुचरणांची धूळ ज्यांनी आपल्या मस्तकी धारण केलेली असते. मग आता असे हे गुरु कोण आहे तो, ज्यांनी गुरुचरणांची धूळ स्वतःच्या मस्तकावर धारण केलेली आहे, ते पण श्रीरामच आहेत ना. व श्रीरामांचे गुरु वसिष्ठ. उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरु वसिष्ठांकडे गायत्री मंत्र, ब्रह्मकर्म, धर्म आणि अध्यात्मशास्त्र, युद्धकलेचं विशेष प्रावीण्य, धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं. हे सगळं घेऊन सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा ज्यांनी गुरूंचं वचन पाळलं त्यांनाच म्हणायचं, नाही तर काय, जाऊ दे आज सांगितलंय ना सद्गुरूंनी आपल्याला, ठीक आहे आजच्या ऐवजी उद्या करू, तर तसं नाही होत. आणि म्हणून गुरुपदरंजन, त्यांच्या चरणाच्या धुळीमध्ये सुद्धा ज्याला रंजकता किंवा रंजन किंवा आनंद मिळतो ते म्हणजे गुरुपदरंजन. असं राम लक्ष्मणाने अत्यंत नम्रपणाने आपल्या गुरूंची सेवा केली आणि मग त्यांच्याकडून सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणून मग ते गुरुपदरंजन जय जय राम. ज्ञान प्रकाशक जय जय राम पुढे म्हटलेलं आहे, ज्ञान प्रकाशक जय जय राम. ज्ञान म्हणजे आता हा अभ्यास केल्यावरती थोडस मला ज्ञान मिळाले असं मी म्हणते हा. अजून बाकीच्यांनी कोणी मला त्याची पावती दिलेली नाही, पण मला असं वाटतं की नाही बाबा आपला अभ्यास उत्तम चाललेला आहे, त्या दृष्टीने आपल्याला जे जे काही मिळायला हवंय ते आपल्याला प्राप्त होते. तर आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आणि मग असं हे ज्ञान देणारा, ज्ञानाचा प्रकाश आपल्या डोक्यामध्ये, ह्या बुद्धिदाता कोण आहे, शेवटी तो परमेश्वरच आहे, तो रामच आहे. आपलं सगळंच काल आपण ऐकलेले जे जे काही आपलं स्वतःच्या बाबतीत, आपल्या जीवाच्या बाबतीत जी जी कर्म चालू आहेत ना ती सगळी त्या रामाच्या इच्छेनेच चालतात. एक खूप छान भजन आहे, फले ना मुळी पान सत्ते विनारे, कशाला हवा तो फुकामी होणारे. मी निरूपण करते, कोण आहे मी, मला निरूपणाची बुद्धी देणारा कोण आहे, किंवा माझं नाव सुचवणारा सुचेताताईंना तरी ही बुद्धी कोणी दिली की नाही. वृषाली तुम्ही करताय का 2 दिवस निरूपण, काहीतरी एखादा विषय घेताय का, ही बुद्धी त्या क्षणाला त्यांच्या मनात कोणी निर्माण केली, तो बुद्धिदाता जर श्रीराम आहे. तर असा ज्ञानावरती आपल्याला ज्ञान प्राप्त झाले, पण त्या ज्ञानावरती प्रकाश टाकणारा सुद्धा तो, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जीव. मग आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेले आहे, ज्याला ज्ञान ज्ञान असं नाव आपण देतोय, ते ज्ञान सगळ्यांनाच पुरवायचं, आणि ते पुरवण्याचा बुद्धी देणारा जो आहे तो ज्ञान प्रकाशक श्रीराम आहे. ऋषी मन तोषक जय जय राम. श्रीरामांचा अनेक ऋषींशी संबंध आलेला आहे. पुढे अरण्यात गेल्यावरती आपल्या
कानावरती ते पडणारच आहे. पहिले गुरु वसिष्ठ, त्यानंतर महत्वाचे मार्गदर्शक ऋषीवर्य म्हणजे विश्वामित्र, ज्यांनी त्यांना युद्धकला शिकवली, शस्त्र अस्त्र बला अतिबला ह्या सगळ्या विद्या दिल्यात. या बला अतिबलामुळे रामाला लक्ष्मणाला कधीही तहान भूक लागत नव्हती. मग त्याच्यानंतर महर्षी भारद्वाज, ज्यांनी रामांना ज्ञानाचा उपदेश केला आणि तेजस्वी असं प्रेरक विचारधन दिलं. भारद्वाज झाल्यानंतर महर्षी अत्रींनी सदाचार, सत्कर्म, धर्मपालन, धर्मशास्त्र, कर्तव्य हे कसं करायचं ह्याचं ज्ञान दिलं अत्रि मुनींनी. मग श्रीराम जेव्हा महर्षी शरभंग, महर्षी सुतीक्ष्ण, महर्षी अगस्त्य ऋषी यांची भेट घेत, तेव्हा अत्यंत नम्रपणे, आदरपूर्वक, पूज्य भावाने त्यांच्या सेवेत रममाण होत होते. मुनिजन रंजक जय जय राम. आणि हे सगळे ऋषी म्हणजे आपल्यासाठी अवतारच आहेत. परमेश्वर रूपानेच आपल्या समोर ते आलेले आहेत, आपल्या संबंधात ते आलेले आहेत, असा भाव, असं वर्तन जे ठेवत होते. आणि मग त्या ऋषींचं मन आपल्या आचरणातून तोषून टाकत होते, त्यांना संतोष देत होते. रामरायांनी कधीही कोणाचा अवमान केला नाही, अवहेलना केली नाही. कुठेच आपल्याला एवढं रामचरित मानस ऐकतो, वाल्मिकी रामायण ऐकतो, अध्यात्म रामायण ऐकतो, सगळी रामायण बघितली ना, कुठेही रामाचा आपल्याला कुठलाच वाईट गुण दिसत नाहीये. हो, कुठलाच वाईट गुण दिसत नाहीये. मग असे हे ऋषी मन तोषक, सगळ्या ऋषींना संतोष देणारे ऋषी मन तोषक जय जय राम. पुढे म्हटलेलं आहे शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम. विविध युद्ध कौशल्य विश्वामित्रांनी शिकवलेली आहेत. मग त्याच्यातून चक्र, शूळ, गदा, खडग आदी सगळी शस्त्र, शिवशक्ती, विष्णू शक्ती, आदी अनादी आदिशक्ती, अनादी शक्ती यांच्या दीप्तीमुळे कळी काळ सुद्धा या शस्त्रांना बघून घाबरून पळून जात होते. असे सगळे शस्त्र अस्त्र रामाला ज्यांनी दिलेले आहेत, त्याचा वापर ज्यांनी शिकवलेला आहे, त्या सगळ्या विद्या त्यांना ज्यांना दिलेल्या आहे. अरे धनुष्याची दोरी ओढतात, त्या दिव्य बाणाने राक्षस मरतील असे दिव्य बाण आणि भाते साक्षात विश्वामित्रांनी रामाला दिलेले. अशी 52 प्रकारची अस्त्रविद्या विश्वामित्रांनी त्यांना शिकवलेली आहे. मग ही शस्त्र वापरायची कशी, ती आवरायची कशी, ती ठेवायची कशी, त्याची जपणूक कशी करायची, म्हणजे त्याला वंगण कसं लावायचं, त्याचं जास्तीत जास्त टिकवायची कशी. आता आपण धान्य भरतो घरात, धान्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकतो, पाण्याच्या गोळ्या टाकतो, किंवा आता बोरिक पावडर लावता येते, मग ते टिकवण्यासाठीच करतो ना आपण. मग अशी ही शस्त्र सुद्धा घरातली टिकवायची कशी, ह्याच्यासाठीच सगळं ज्ञान रामाला या विश्वामित्रांनी दिलेलं आहे. ऐनवेळी ती जर चालली नाहीत तर त्याची दुरुस्ती पटकन कशी करायची हे सुद्धा प्रशिक्षण विश्वामित्रांनी त्यांना दिलेलं आहे. असं शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम. शस्त्रास्त्र एखाद्या ग्राहकासारखं वापरायचं कसं, हे ज्यांना, आपण पण बघा एखादी वस्तू दुकानात जाऊन घेतो, त्याची गॅरंटी किती आहे, वॉरंटी कार्ड काय आहे विचारतो की नाही. तेव्हा गॅरंटी वॉरंटी काही नव्हतं. मग ते टिकवायचं कसं, ते जतन कसं करायचं, त्याची निगा कशी राखायची, हे सगळं ज्यांना शिकवलेलं आहे आणि ज्यांनी शिकवलेलं आहे ते म्हणजे शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम. पुढे म्हटलेलं आहे ताटिका मर्दन जय जय राम. ताटिका, ताटका सुकेतू यक्षाला ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं झालेली कन्या. ही 1000 हत्तींचं बळ धारण करून जन्माला आली होती. मोठी झाल्यावर तिचा विवाह जंबपुत्र सुंदा बरोबर झाला. त्याचा मुलगा मारीच आणि सुबाहू. तो येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना खूप त्रास देत होता आणि त्याच्या या वृत्तीमुळे मारीचाला आणि ताटिकेला राक्षस होण्याचा शाप अगस्त्य ऋषींनी दिला होता. तेव्हापासून ताटिका विक्राळ तोंडाची नरभक्षक अशी राक्षसी बनली. तिनं अनेक जणांना, अनेक ऋषींना गिळंकृत करून टाकले. विश्वामित्रांच्या यज्ञाचा विध्वंस ती करत होती. आता इथे विश्वामित्र रामाला सांगतायत की ही जी ताटिका आहे की नाही, तिचा वध तुझ्या हातून व्हायला पाहिजे, तू तिचा वध करून टाक. आणि असं विश्वामित्र ऋषी सांगतायत तेवढ्यात जसं काही त्या ताटिकेला कळलं, ती समोर आली
आणि रामांना तिचा वध करण्याची आज्ञा तर मिळालेलीच होती. पण तरी सुद्धा एक स्त्री ही मातृत्वाकरता रक्षणाकरता जन्माला आलेली असते. हे संस्कार रामावर होते. काय विचार आला असेल आत्ता पटकन तुमच्याही डोक्यात आणि माझ्याही डोक्यात? एक स्त्री ही मुख्य म्हणजे जननी असते, मातृत्वाकरता आणि रक्षणाकरता. कालच्या घटनेतली एक एक बातमी खूप छान आहे. 6 दिवसापूर्वी लग्न झालेली एक दाम्पत्य, तिचा नवरा मारलेला आहे. हातामध्ये जुडा आहे, हाताला मेहंदी लावलेली आहे. काय विचार केला हो त्या आतंकवाद्यांनी? हे ना, आता बोलू नये पण हे जे असतात ना मुसलमान लोक, त्यांच्यात भावभावना नसतातच का? हा प्रश्न खूपदा येतो बरं का डोक्यात. आणि म्हणून ना त्यांच्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही. खरं माझ्या शेजारी एक माशा अल्ला बंगला आहे, ते खान माझ्या अगदी माझ्या घराच्या शेजारी त्यांचं घर आहे. पण आज तागायत कधीही त्यांच्याशी संबंध ठेवण्याची माझी इच्छा होत नाही. जाता येतात तेवढं जेवढं काही ते स्माईल देतात ना, तेवढं अगदी अनिच्छेनं द्यावं. म्हणजे आता अगदी टाळायचं नाही, पण नाही, त्यांना टाळलंच पाहिजे हे डोक्यात येतं. कारण त्यांच्याकडे हे विचारच नाहीयेत, हा विवेकच नाहीये. विवेक वैराग्य जे आपण ऐकतोय पाहतोय, ते जे सगळं रामाकडे ना, ते त्यांच्या अल्लांनी शिकवलं नाहीये त्यांना. आणि म्हणूनच ते दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत. मग असा हा जो या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना मारण्याचाच आपल्याला संस्कार किंवा आपल्याला शिक्षा दिलेली असते, शिक्षण दिलेलं असतं. तेच विश्वामित्रांनी रामाला दिले की ही ताटिका जी आहे ती खूप दुष्ट आहे आणि तिचं तू मर्दन केलं पाहिजे. असा हा ताटिकेचा वध रामाने केलेला आहे. म्हणून ताटिका मर्दन जय जय राम, सुबाहू छेदक जय जय राम. आता हा सुबाहू ताटक वनात जेव्हा राम लक्ष्मण विश्वामित्रांना घेऊन आपल्या आश्रमापर्यंत पोहोचले, यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला ते बरोबर घेऊन आले होते. तिथे सुबाहू आला. अत्यंत भयंकर अक्राळ विक्राळ रूप धारण करून दरारा निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत होता. ताटिकेच्या वधाचा सूड घ्यायचा. ही लोक ना खुनशी असतात बरं का. हे राक्षस कुळाचे लोक पण बहुतेक माहिती नाही काय. खर तर म्हणतात की रावण तर ब्राह्मण होता, अगदी पूर्णपणे तो शैवपंथी होता, शिवाचा भक्त होता. पण तरी त्याच्यात ती राक्षसी वृत्ती कुठून आली? इतकं शिवपंथी असणारा, शिवाचा भक्त असणारा, ज्या शिवानी रामरामाचा जप करून आपला दाह नाहीसा केला, तो शिवाचा भक्त असणारा रावण असा असूच कशा शकतो? मग त्याचं पूर्व सुकृत, मग त्याचे पूर्वजन्म काहीतरी वाईट कुळातले असतील, म्हणून त्याला या कुळात ते कर्म मनात वांचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. हे इथे आपल्याला लक्षात येतं. मग आपलं पूर्व सुकृत खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप उत्तम आहे, म्हणून आपण आज या कुळात जन्माला आलोय, आपण या देशात जन्माला आलोय, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. आणि आपल्याला या हिंदूंची संस्कृती सगळी कशी जपायची, जोपासायची हे आपल्याला नीट कळतं. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. मग असा हा ताटिकेचा सूड घ्यायचा वधाचा म्हणून युद्ध करण्याच्या हेतूने त्यांनी सगळ्या राक्षसांना तिथे बोलवलं आणि युद्ध करायला सुरुवात केली. रक्ताच्या धारांचा वर्षाव तिथे पडू लागला. तेवढ्यात त्याचा भाऊ मारीच मदतीला आला. गदा, तोमर, मुद्गल, चक्र, बाण, खड्ग अशा महाशस्त्रांचा लखलखाट खडखडाट तिथं व्हायला लागला. तेव्हा रामाच्या सनसनाटी वर्षावाने सगळे एकाच बाणाच्या वर्षावानी किंवा एकाच बाणाच्या आघातानी, घावानी, हल्ल्यानी सगळे राक्षस घायाळ झाले. हा सुबाहू जो होता तो मल्ल युद्धासाठी रामासमोर अगदी पुढे येऊन उभा ठाकला. पण रामासमोर सुबाहूचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. रामाने त्याला निशेष बाणांनी पूर्ण त्याचा वध केलेला आहे. म्हणून सुबाहू छेदक जय जय राम, मारीच्या त्रासक जय जय राम. श्रीरामांच्या बाणांच्या वर्षावामुळे सुबाहू त्रासून गेला, त्याचा वध झाला. मारीची त्याच्या मदतीला आला. अक्राळ विक्राळ रूप आणि तोंड करून रामाच्या नावाने जोर जोरात आरडाओरडा करायला लागला आणि जणू आपल्या आपले बाहू म्हणजे आपले पंख आहेत असं समजून रामावरती धावून गेला. मारीच्याच्या मुद्गलाचं पूर्णपणे रामाच्या बाणाने चूर्ण केलंय. छान शब्द इथे. त्याच्या बाणातून त्या मुद्गलाला अगदी
पावडर भस्म करून टाकलेला आहे. आणि मग असा हा युद्धाभिमान गळून पडलेला, आपले स्वतःचे प्राण कंठाशी आलेले आहेत, डोळे वटारलेले असताना सुद्धा त्या डोळ्यांमध्ये सुद्धा काही प्राण नाहीयेत, असा हा जो युद्धाची शपथ घेऊन आलेला होता, तो तसाच्या तसाच रामाच्या ताकदीकडे बघून परत गेलेला आहे. आणि पुढे याच मारीचानी सीतेच्या अपहरणासाठी रावणाला मदत केलेली आहे. त्या मारीच्याचं मग काय झालं? मारीच्या त्रासक जय जय राम, त्याचं काय झालं ते पुढच्या कथेत ऐकूयात. गुरुमख रक्षक जय जय राम. मख म्हणजे यज्ञ किंवा यज्ञकुंड. विश्वामित्रांनी राजा दशरथाकडे जाऊन यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला मागून घेत आणलं होतं, की यज्ञाचं रक्षण करायचं आहे, त्याच्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र देई मला तुरे दशरथा, पद आहे आपलं गीत रामायणामध्ये. मग ज्येष्ठ पुत्र एकटा निघाला नाही तर लक्ष्मण पण त्याच्याबरोबर निघालेले आहे. आणि राक्षसांचा वध करण्यासाठी आवश्यक ते शस्त्र अस्त्र सगळं बरोबर बाळगलेलं आहे. विश्वामित्रांच्या आश्रमात सगळे राहत होते. तिथे विश्वामित्रांचा यज्ञ सुखरूपपणे पार पाडण्यासाठी ताटिका सुबाहू याच व्यवस्थित वध करण्यात यशस्वीही झालेली आहेत. म्हणून विश्वामित्रांना खरं तर खूप आनंद झालाय. त्यांचा यज्ञ अतिशय उत्तमरित्या सुखरूपरित्या पार पडलेला आहे. मग त्यांनी रघुनाथाचा एक विजयाचा सगळीकडे डंका पिटलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्याची विजय गौरव गाथा रामाची सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि मग ऋषींच्या यज्ञाची सिद्धता झालेली आहे. म्हणून विश्वामित्रांचं आज्ञेचं पालन करून त्यांच्या यज्ञाचं रक्षण केलं, म्हणून हा गुरुमख रक्षक जय जय राम. पुढे अहिल्य धारण जय जय राम. अहिल्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. गौतम ऋषींनी शाप दिल्यामुळे इंद्रानी रूप बदलून गौतम ऋषी बनला. अहिल्याच शील थोडस बिघडवायचा प्रयत्न केला आणि मग ती शिला होऊन पडली. पुढे विश्वामित्रांबरोबर पुढे आश्रमात जात असताना एक उपवन लागलं, एक आश्रम दिसला जो अतिशय निर्मनुष्य होता. रामाने विचारलं तेवढ्यात तिथे अहिल्येचा जो शिलारूपी एक शिलारूपी ती होऊन पडलेली होती. कैक वर्ष तिनं शिला होणं शिळा होणं याचा अर्थ असा सांगितलेला आहे. हे मुद्दाम महत्वाचं आहे, हे मी सांगते फक्त, की एकांतामध्ये साधनेत इतकी निमग्न होऊन राहा असा तो कुठेतरी शापाबरोबरचा उशाप सुद्धा गौतम ऋषींनी दिला होता. इतके वर्ष एकांतात शिला म्हणून ना अन्न न पाणी न वारा न काय, फक्त ऊन आणि पाऊस थोडं काय ते सोसायचं आणि अखंड साधना करायची. इतकी निमग्न हो की सगळी बाह्य रसाची आसक्ती तुझ्यापासून पूर्णपणे लोपून जाईल, पूर्णपणे नाहीशी होईल. जगाच्या संबंधात जणू शिळा झालेली व्यक्ती असंच सगळ्यांना वाटलं पाहिजे. आणि जिची देय दृष्टी शिळेप्रमाणे अचल आहे. अहिल्याचा शिळा करण्यामागचा उद्देश काय आहे, की जिची दृष्टी शिळेप्रमाणे ध्येय गाठण्याचं जिचं जे काय म्हणतो आपण अंतिम उद्दिष्ट जे आहे ते इतकं अचल पाहिजे, अशी तू व्यक्ती हो. याप्रमाणे अहिल्या शिळा बनून हे सगळं उपभोगत राहिली. अबाधित आणि अविचल निरंतर केलेल्या साधनेने मंत्रस्मरणाने ती इतकी तपस्वी आणि इतकी योगिनी झाली, तिला रामपदाची प्राप्ती झाली. म्हणून कदाचित आत्ताच्या काळात मी अहिल्य धारण आख्यान जेव्हा करते ना कीर्तनात, तेव्हा सांगते आत्ता या 21व्या शतकात एखाद्या स्त्रीची एखादी चूक झाली ना, तर ती स्त्री जी असते ना ती समाजाच्या विकृत बळीला बळी पडते, तिच्या विकृत वासनेला बळी पडते. एखादी चूक झाली तर समाज काय म्हणतो, पुढच्याची चूक असेल असं नाही म्हणतो, ती स्त्रीच वाईट असेल, तिची चूक पटकन कोणी मान्य करत नाही. पण इथे रामाने तिची चूक मान्य केलेली आहे. मग अशा ह्या रामानी त्याच तपस्विनीला
वंदन केलेलं आहे. अहल्या अत्यंत तपस्पूत आणि तेजस्वी जेव्हा त्यांना दिसली, अहल्या शिळा राघवे मुक्त केली. शिळाच्या रूपातून जेव्हा ती बाहेर आली, त्याच वेळी रामाने वंदन केलेलं आहे. आणि तेव्हाच गौतम ऋषी सुद्धा तिथे प्रकट झाले आणि त्यांनी अहल्येचा परत स्वीकार केलेला आहे. मगाशी मी जे बोलले, आत्ताचा काळ असा नाहीये पटकन कोणी स्त्रीला स्वीकारत नाही. सगळं उणं धुणं काढत बसतात. समाजाची आणि कुटुंबाची साधी सहानुभूती सुद्धा त्या स्त्रीला आता मिळत नाही. आणि मग रामाचा काळ विचार करून बघा, मग का राम श्रेष्ठ आहे. असा हा राम होता. मग तो विदेह पावन सुद्धा होता. पुढचं नाम आहे विदेह पावन जय जय राम. अहिल्याचा उद्धार केल्यावरती सगळ्या ऋषींसमवेत श्रीराम मिथिलेकडे जायला निघतात. तेव्हा जनक राजा, ज्याला राजा विदेह असं सुद्धा म्हणतात, राजा जनक विदेही म्हणजे योगीराज होते, त्याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. त्यालाच विदेह, वैदेह, मिथिलेश अशी सुद्धा नावं आहेत. म्हणूनच जानकीची सुद्धा तेवढीच नावं आहेत ना, वैदेही, मिथिला, जानकी, सीता, हीच नावं आहेत ना तिची पण. जनकाची विदेह अवस्था. कधीतरी एखादा कीर्तन जर करायला मिळालं ना, तर मी हा दृष्टांत खूप सुंदर आहे, नक्की सांगेन. हा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी कसं करायचं हे समर्थ जसं दासबोधात सांगतात ना, तशीच जनकाची देहबुद्धी पूर्णपणे नाहीशी झालेली होती आणि तो आत्मबुद्धीमध्ये कायम स्थित होता. बाह्य देहाचं त्याला मुळी स्मरण सुद्धा नव्हतं. राजाची कर्तव्य तो अतिशय उत्तम रीतीनं पाळत होता. जनक राजा रामाला कायम कायम साष्टांग नमस्कार घालत होता, जावई व्हायच्या आधीपासून. श्रीराम त्यांना नेहमी आलिंगन देत असत. ये हृदयचे ते हृदय घातल्यासारखं त्या दोघांचं नातं अतिशय दृढ होतं. जावई आणि सासरे हे नातं नव्हतंच. इतके जनक राजाला त्यांनी सुख, शाश्वत सुख दिलेलं होतं. हे जनक राजा अखंड अनुसंधानात होते. प्रत्यक्ष जो नारायणाचे अवतार किंवा नारायणाचं रूप म्हणजेच हे जनक आहेत असंच मानलं जातं. म्हणून विदेह पावन जय जय राम. पुढे कोदंड भंजन जय जय राम. आपण काल बघितलंय कोदंडाचा अर्थ. विश्वामित्रांनी जे धनुष्य श्रीरामांना दिलेलं आहे, राजा विश्वामित्रांच्या राजाच्या विश्वामित्रांच्या आज्ञेवरून रामांनी ते अतिशय लीलया डाव्या हाताने उचललेलं आहे. प्रत्यंच्या लावण्यासाठी बाण ओढलेला आहे. त्याचबरोबर धनुष्याचा भंग झालेला आहे. त्याचा टणत्कार इतका मोठा होता की रावणाची ऐकून दातखिळ बसली होती. स्वयंवरासाठी आलेले अनेक राजे मूर्छित पडले होते. त्यांची दृष्टी त्या टणत्काराने आणि झालेल्या लखलखाटाने क्षणभर दिपून गेली होती आणि सगळी सृष्टी त्या नादाने दुमदुमूनही गेली होती. सागराला जणू चंबळ आला होता तो टणत्कार ऐकून. मेरू पर्वत डळमळू लागला होता. बघा, कोदंडाचा उल्लेख, वर्णन किती सुंदर आहे. आणि त्या टणत्काराने धरणीकंप झाला होता. इतकं सुंदर वर्णन, जे श्रीरामांच्या हातून त्या धनुष्याचा भंग झाला होता. म्हणून कोदंड भंजन जय जय राम. पुढे म्हटलेलं आहे भुजावल्लभ जय जय राम. भू म्हणजे जमीन, माहितीये, पृथ्वी. या जमिनीतून जी जन्माला आली ती भुजा आणि तिचा वल्लभ श्रीराम. राजा दशरथ आणि राजा जनक दोघांनीही या भुजेचा, सीतेचा स्वीकार मोठ्या आनंदाने केलेला आहे. भले ती जमिनीतून शेत नांगरताना सापडलेली आहे, पण तरी सुद्धा ती राजकन्या आहे. आणि ती राजकन्या आहे म्हणूनच दशरथांनी सुद्धा रामाची पत्नी करायचा तिचा निर्णय घेतलेला आहे. या विवाह सोहळ्याचं वर्णन सुद्धा अतिशय सुंदर आहे वाल्मिकी रामायणात. खूप छान, अनेक दिवस चालेल असा तो रामसीतेचा विवाह सोहळा आपल्याला कथेमध्ये सांगता येतो बरं. आणि अतिशय तो राम म्हणजे रुक्मिणी स्वयंवर आपण ऐकतो, पण रामसीतेच्या विवाहाचा सोहळा ऐकला ना, 4-4 दिवस रामसीतेचा विवाह सोहळा रामकथेत सांगता येतो बरं. पण तिथे पण मेली 10 दिवसाची मर्यादा असते ना, हो, नाही रंगवता येत. पण असा हा भुजा वल्लभ म्हणजे श्रीराम, तोच जय जय राम. पराजित भार्गव जय जय राम.
भार्गव म्हणजे भृगु कुलातील परशुराम. विष्णूंचा 6वा अवतार जो मानला जातो तो म्हणजे भार्गव आहे. आणि याच परशुरामानी भार्गवांना परशुरामाला रामानी जिंकलेला आहे. ऋषी मुनींनी रामानी जेव्हा परशुरामाचा पराजय केलेला आहे तेव्हा जय जयकार केलेला आहे. सुनी मृदू वचन रघुपती के उपरे पटल पराशुधर मनिके. असं हे पराजित केलेले भार्गव जो आहे तो म्हणजे आपला राम आहे. अयोध्यागामी न जय जय राम. अयोध्येमध्ये आगमन करण्यास सगळेजण अत्यंत उत्सुक होते. वसिष्ठांनी दूतांना पुढे पाठवून नगर शृंगारण्यासाठी आज्ञा केली होती. वसिष्ठांनी 4ही पुत्र आणि विवाह झालेला आहे. 4ही पुत्रांचा विवाह झालेला आहे. त्या सुनांना घेऊन सगळेजण अयोध्येमध्ये परत येत आहेत म्हणल्यावरती पूर्ण अयोध्या नगरी सुशोभित केलेली आहे. आणि सगळे जणू रामाला सीतेला सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्यांना बघण्यासाठी 4ही पुत्र 4ही सुनांना बघण्यासाठी सगळेजण आतुर झालेले आहेत. त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यासाठी त्यांचं औक्षण करण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. असे हे अयोध्यागामीन अयोध्या नगरीमध्ये आगमनासाठी उत्सुक असणारे हे सगळे 4 भाऊ 4ही पत्नी आणि बाकी सगळे अयोध्यावासी सगळे वऱ्हाडी हे अयोध्यागामीन असे इथे म्हटलेलं आहे. पितृवचन अंकित जय जय राम. आता खरा सुरू झाला वनवास. लग्न झालं. सगळ्यांचा संसार अयोध्या नगरीत प्रवेश केल्यावरती महा उत्सवासारखा सोहळा झालेला आहे आणि सगळ्यांचा संसार सुरू झालेला आहे. दशरथाच्या मनामध्ये मात्र शंकेची पाल आता चुकायला लागली आहे. कुठेतरी दुःस्वप्न पडायला लागलेली आहेत. कारण तुलसीदासाच्या रामचरित मानसामध्ये खूप छान वर्णन करून सांगितलेलं आहे की रामाला राज्याभिषेक जर झाला असता तर रामाचं अवतार कार्य जे महत्वाचं होतं ज्याच्यासाठी रामाचा अवतार होता रावणाचा वध हे घडलं असतं का? तेव्हा जर राजा दशरथाने कैकईला वरच दिले नसते, तू जेव्हा पाहिजे तेव्हा वर माग मी तुला देतो, आणि कैकईने ते वर मागितलेच नसते तर रामाचा अवतार ज्याच्यासाठी झाला होता ते अवतार कार्य पूर्ण तरी झालं असतं का? आणि म्हणून हा अवतार ह्याच्यासाठी असतो कुठलं तरी धर्म कार्य पूर्ण करण्यासाठी. आता सुद्धा आपण हे आपल्या धर्मावरती जी सतत हल्ले होत आहेत सतत ग्लानी येते त्याच्यासाठी पुन्हा रामाला नाहीतर कृष्णाला विनवणी करूयात की बाबा आता या तुम्ही पुन्हा धर्म संस्थापनेसाठी तुम्ही या धर्मरक्षणासाठी तुम्ही या. जब आम्ही युगे युगे ते युग राहू दे जाऊ देत आत्ता आमच्यावरती सगळ्या भारतवासियांवरती जे संकट येते ते संकट निवारण्यासाठी तरी तुम्ही पुन्हा अवतार घेऊन या. मग असा हा जो पितृवचनांकित जय जय राम रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळेस जे वचन कैकेयीला दिलेलं होतं तो वर नेमका कैकेयीने मागून घेतला. आणि रामाने राज्याभिषेकाच्या अगदी तासभर आधी जेव्हा दशरथ राजा सांगतो मी कैकेयीला असे असे वर दिलेले आहेत शब्द दिलेला आहे आणि तो मला पाळला पाहिजे त्याच्यासाठी तू आता वनात जा आणि तुझ्या ऐवजी भरत इथे राज्य करेल. क्षणाचाही विचार न करता पटकन सगळं सोडलेलं आहे. राज्यात त्यागीन जय जय राम पुढचंच नाम आहे. कैकेयीच्या एका वरानी भरताला युवराज्याभिषेक आणि दुसऱ्या वरानी रामाला तपस्वी वेशात वल्कल धारण करून 14 वर्ष दंडकारण्याचा वनवास भोगावा लागलेला आहे. आपलं स्वतःचं राज्य आपलं सगळं सगळं आनंदाचा क्षण जिथे राज्याभिषेक होणार होता जिथे उंची वस्त्र धारण केलेली होती अलंकार धारण केलेले होते जस्ट फक्त राजसिंहासनावर बसायचा आणि अभिषेक व्हायचा इतकंच काय ते बाकी होतं. ह्या इतक्या तत्काळ क्षणी जेव्हा वडिलांनी सांगितलं की सगळं त्याग कर आणि जा त्या क्षणाला राज्य त्यागीन जय जय राम प्रसन्नतेनं
कैकई विषयी सुद्धा कुठलाही विकल्प मनात न आणता आनंदाने आणि प्रसन्न मनाने वनात जाण्यास तयार झाला. तो राज्यत्यागीन जय जय राम आहे आपला. वल्कलधारीन जय जय राम, ज्यांनी उंची वस्त्र उंची आभूषणं धारण केलेली आहेत, राजसिंहासनाकडे बघत पावलं टाकत अलगदपणे निघालेले आहेत, त्या रामावरती आता हा प्रसंग, ही वेळ आलेली आहे. सगळं त्यागलेलं आहे. वल्कल म्हणजे झाडाची सालीपासून तयार केलेलं धोत्राचं वस्त्र श्रीरामांनी लगेचच धारण केलेलं आहे. आणि जेथे राघव तेथे सुद्धा सीता असं म्हणतात. क्षणाचाही विचार न करता सीता पण म्हणाली की मी सुद्धा माझ्या राघवांबरोबर जाणार. म्हणून सीतेनं सुद्धा नेसलेली जी काही उंची वस्त्र होती ती सगळी त्यागलेली आहेत, सोडलेली आहेत आणि वल्कल नेसू लागली. तेव्हा मात्र सुमित्रा, कौसल्या आणि बाकीच्या सगळ्या ज्येष्ठ स्त्रिया ज्या आहेत, त्याच नव्हे तर गुरु वसिष्ठ सुद्धा म्हणाले वनवास, वल्कल हे फक्त रामापुरतं मर्यादित आहे. सीता सालंकृतच वनात जाईल. आणि म्हणून पुढे जटायूला, पुढच्या गोष्टीत आहे की जटायूला सीतेचे अलंकार सापडलेले आहेत. सीता मात्र सालंकृत वनात जायला निघालेली आहे. पुढचं नाम आहे गुहक पावन जय जय राम. आता वनाला जायला निघालेली आहेत सगळे अयोध्यावासी. दुःख, अतिशय दुःख त्यांना झालेलं आहे की आता रामाचा विरह आपल्याला सहन करायचा आहे. सगळेजण अयोध्येच्या शेवटच्या वेशेपर्यंत रामाला सोडायला निघालेले आहेत. कौशल देश सोडून राम पुढे आलेले आहेत. वेदश्रुती, गोमती, स्वंदिका या नद्या पार करत करत निषाद राजाच्या शृंगेवपुरात गंगा तटावर येऊन पोचलेत. आणि आता मात्र रामाने सगळ्या अयोध्यावासियांना परत पाठवलेलं आहे. ज्या रथातून सुमंताबरोबर ते आलेले आहेत त्या रथातल्या सुमंताला सुद्धा परत जा म्हणून विनंती केलेली आहे. आणि अगदी गंगेच्या काठावरती आलेत. तिथे एक नाव आहे, त्या नावाडीत गुहक बसलेला आहे, नावाडी बसलेला आहे. आणि तो पटकन म्हणतो गंगा पार करण्यासाठी माझ्या नावेत बसता का? त्यालाही माहितीये की हे प्रभू श्री रामचंद्र आहेत. श्रीरामाचा पराक्रम, अहिल्याचा उद्धार, सगळ्या कर्णोपकरणी सगळ्या हकीकती त्याच्याही कानावर गेलेल्याच होत्या. हा गुहक खूप आग्रह करतो. श्रीरामांनी त्यांच्या अंतरीचा भाव ओळखला, रामावरची निष्ठा त्यांनी जाणली. या गुहकांनी नावेत पाय ठेवण्यापूर्वी रामाचे चरणकमल धुतलेले आहेत आणि ते चरण तीर्थ प्राशनही केलेलं आहे. गंगा पार झाली आणि काहीतरी त्या गुहकाला देण्यासाठी म्हणून रामराय शोधतायत. सीतेच्या ही गोष्ट न सांगता लक्षात आली आणि तिने आपल्या हातातली अंगठी काढून गुहकाला भेट दिलेली आहे. तुम्ही भव नदी पार करता, मी तर फक्त गंगा नदीच पार केलेली आहे, मला कशाला भेट देताय? रामराय म्हणले मी वनवास संपून जेव्हा परत येईन ना तेव्हा तुम्हाला ओळखशील की नाही ओळखणार ही कल्पना नाहीये. माझी ओळख म्हणून तुझ्याकडे ही अंगठी ठेव. आणि मी पुन्हा जेव्हा वनवास संपवून येईन ना तेव्हा तुझ्याच नदीतून मी पुन्हा अयोध्येला येणार आहे. ही आठवण म्हणून यथोचित सन्मान रामानी तिथे त्या गुहकाचा सुद्धा केलेला आहे. असे हे गुहकाला पावन करणारे जय जय राम. जटाजूट शोभित जय जय राम. 14 वर्षाच्या वनवास काळात राम लक्ष्मणांनी तपस्वी वेशातच राहायला सुरुवात केलेली आहे. आणि वटवृक्षाचा चीक आपल्या जटांना, आपल्या केसांना लावलेला आहे. नावेतून पहिलं तीर तर गेलेलेच आहेत. इथे तुलसीदासांनी एक खूप छान दोहा लिहून ठेवलेला आहे. होत प्रात बट चिरू मगावा, जटा मुकुट निज सीस बनावा, सरसिज लोचन बाहु दिसाला, जटा मुकुट सिर उरबन माला. तो चीक लावल्यामुळे ज्या जटांचा एक प्रकारे मुकुट रामाच्या पूर्ण डोक्यावरती निर्माण झालेला आहे तो म्हणजे जणू राजाच दिसतो आहे असं तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे. असे जटाजुट शोभित जय जय राम. चित्रकूट वासीन जय जय राम. गंगा पार केल्यावर पुढे पवित्र निर्मळ अशा चित्रकूट पर्वतावर सुंदर असा हा पर्वत आहे. वृक्ष, विविध रंगांची सुवासिक फुलं, सगळं बघून मन अतिशय प्रफुल्लित झालेलं आहे. आणि तिथेच राम, लक्ष्मण आणि सीता
तिघांनी सुद्धा राहण्याचा निश्चय केलेला आहे. सुख समाधानाने त्यांनी तिथे वास्तव्य केलेलं आहे. पुढे वायस पीडक जय जय राम ह्याच्या दोन कथा आहेत. त्यातली एकच कथा आपण इथे आता ऐकणार आहोत, जी की भावार्थ रामायणात ती गोष्ट आहे. सुदन्वा नावाचा गंधर्व काक वेशात कामासक्तीने सीतेजवळ आलेला आहे. कितीही हाकललं तरी तो जात नव्हता. तिच्या अंगावरचा पदर जो आहे त्याला टोचा मारून 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 तो पदर पाडण्याचा तो प्रयत्न करत होता आणि कंचुकीवरती सुद्धा तो टोच मारत होता. तेव्हा अक्रंदून सीतेने रामाला हाक मारलेली आहे आणि रामाने ईशिका मंत्राने मंतरलेली एक दर्भशिखा त्याच्यावरती सोडलेली आहे. आता हीच दर्भशिखा ज्या रामाच्या जी कागाच्या डोळ्याला लागलेली आहे. मग हा इथे आपण जे एक गोष्ट आपल्याला माहितीये की कावळ्याला एकच डोळा आहे, त्याचं बुबुळ फक्त एकच कार्यरत आहे. ती जी दर्भशिखा एका डोळ्याला लागलेली आहे त्याच्यामुळे त्याचं एक बुबुळ नष्ट झालेलं होतं आणि म्हणून एकाच बुबुळाने कावळा आपल्याकडे बघत असतो. म्हणून तेव्हापासून कावळ्याला श्रीरामाच्या कृपेने निदान एक तरी बुबुळ मिळालेलं आहे. ती सर्वशिका दुसऱ्या बुबुळापर्यंत गेली असती, पण जे पवित्र आहेत, जे पावन आहेत, जे दानी आहेत तेच राम आहेत. एकच डोळा त्याचा उद्ध्वस्त केलेला आहे, त्याला दृष्टी ठेवलेली आहे. पण असाच हा कावळा जो आहे तो आपल्यासाठी खूप शुभ आहे. उड उड रे काऊ, आपणच म्हणतो भजन, आपणच म्हणतो ते अभंग. हाच कावळा 10व्या दिवशी पिंडाला पाहून शिवण्याचं पाप पुण्याचं देखणेपण सुद्धा कावळाच करतो. म्हणजे त्याला तो मान केवढा मोठा दिलाय रामानी. मग असा हा राम जो वायस्स पीडक जय जय राम, त्याला पीडा तर दिलीये पण त्याला तेवढाच उशापही देऊन कुठेतरी सन्मानित सुद्धा केलेला आहे. भरत कृपाकर जय जय राम. भरतावर कृपा करणारे फक्त आणि फक्त श्रीरामच आहेत. जगात भ्रातृप्रेमाची, बंधुप्रेमाची मूर्ती म्हणजे भरत आणि राम. रामचरित मानसामध्ये भरताचा खूप गौरव होतो. आपल्याला या कथा खूप सगळ्यांना माहिती आहेत. जो रामाला परत आणण्यासाठी चित्रकूटवर गेलेला आहे, पण रामाने नकार दिलेला आहे. मी पितृला माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे ते काही मी मोडणार नाही. माझ्या ऐवजी माझ्या पादुका तू घेऊन जा. त्या पादुका घेऊन भरत अयोध्येमध्ये सुद्धा राहिलेला नाहीये, आपल्या मातुल गृहीत राहिलेला आहे आणि त्या पादुकांना प्रत्येक गोष्ट सांगून भरताने राज्य केलेलं आहे. मग अशा या भरतावरती कोणताही संशय न घेता त्याला समजून त्याच्यावरती कायम प्रेमाचा वर्षाव करतात ते आणि कृपा करतात ते म्हणजे भरत कृपाकर जय जय राम. योगधारी न जय जय राम. श्रीराम हे योगी आहेत. योगी म्हणजे आपले कर्तव्य उत्कृष्टपणे जे पार पडतात, निष्कामपणे, स्वतःचा कोणताही स्वार्थ ज्यांच्यात अजिबात, ज्यांना शिवतही नाही. ज्या ज्या ठिकाणी तिथे गेलेले आहेत ना राम लक्ष्मण सीता, त्या त्या ठिकाणी लोकांच्या कल्याणाचाच उद्देश, कल्याणाचाच हेतूनी त्यांनी प्रत्येक कर्म केलेलं आहे, प्रत्येक कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे. असे हे योगधारीने जय जय राम. पुढे अरण्यावासिक जय जय राम. अयोध्येहून निघाल्यापासून श्रीराम संपूर्ण 14 वर्ष अरण्यात राहिले. संपूर्ण पायी प्रवास केलेला आहे. आता सारख्या गाड्या घोड्या विमानं नव्हती. पूर्ण प्रवास पायी केलेला आहे. वल्कल नेसलेली आहेत. वृक्षांच्या तळी गवताच्या शय्येवरती कायम त्यांनी निद्रा केलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं ते जायचे तिथं तिथं कुठल्याही घरात त्यांनी पाहुणचार घेतलेला नाहीये. आणि म्हणून अरण्यवासीन जय जय राम. अरण्यात जसं राहतोय तसंच आपल्याला वनवासच भोगायचा आहे, वनातच वास करायचा आहे. म्हणून कुणाचाही पाहुणचार सुद्धा त्यांनी घेतलेला नाहीये. विराध छेदक जय जय राम. विराध या राक्षसांनी
सीतेचं हरण करून तू माझी पत्नी हो, मी तुला भरपूर अलंकार देतो, भरपूर सगळ्या प्रकारचं सुख देतो वगैरे वगैरे म्हटलं होतं. त्याच विराधाला मरताना श्रीरामांच्या बाणाने आत्मबोध झालेला आहे. स्वतः राक्षस धर्म, युद्ध सगळं विसरून रामनाम स्मरण करत करत या विराधानी प्राण सोडलेले आहेत. आणि म्हणाला, रामा, मी तुझ्या पवित्र अशा बाणाने आज शापमुक्त झालोय आणि माझी ही अधम राक्षसत्तनू भस्म होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला सोडवलेला आहे. हे म्हणल्यावरती रामाने विचारलं, तुला कसला शाप होता? तेव्हा तो म्हणाला की मी तुंबरू गंधर्व होतो. कुबेरानं मला एकदा गाण्यासाठी बोलवलं असताना मी मद्यप्राशन करून रंभेमध्ये आसक्त झालो, म्हणून कुबेरानं मला शाप देऊन तू उन्मत्त राक्षस होऊन घोर वनात जाऊन पडशील. तेव्हा मी त्याला लोटांगण घातलं, उशापासाठी प्रार्थना केली. तेव्हा मला कुबेरानी उशाप देताना म्हटलेलं आहे की तू सीतेला पळवून नेशील, तेव्हा रामाच्या बाणानं तुला मरण येईल आणि रामाचा बाणच तुला शापमुक्त करेल आणि पूर्ववत गंधर्व प्राप्त होईल. असा हा जो आहे तो श्रीरामांच्या भेटीसाठी गेलेला तुंबरू विराध राक्षस, त्याचा छेद करून त्याला पुनर्जन्म काय म्हणता येईल आपल्याला, त्याला परत त्याच्या मूळ जन्माची प्राप्ती करून दिलेली आहे, गंधर्वाची प्राप्ती त्याला करून दिलेली आहे. पुढे म्हटलेलं आहे, मुनी जनरंजन जय जय राम. श्रमंग ऋषींनी तपानं सात्विक कर्म करत पितृलोक सोमयाग करून स्वर्गलोक ब्राह्मण भक्ती सत्यव्रत करून सत्यलोक मिळवला आता. स्वतः इंद्र विमान घेऊन त्यांच्यासाठी आलेले होते. पण श्रीरामांच्या दर्शनापुढे या सगळ्या विमान आहे, हे सगळं सत्यलोक आहे, हे ब्राह्मण भक्ती आहे, हे सगळं मला तुच्छ वाटतं. कारण ज्या पुण्यकर्माने ब्रह्मप्राप्ती होते ते पुण्यकर्म म्हणजे फक्त आणि फक्त रामाची भेट. पाप पुण्याचा क्षय झाल्यावरच रामाची मला भेट आहे. अनेक ऋषी 6 महिने असे सगळ्या ऋषींच्या आश्रमात राम लक्ष्मण सीता राहिलेले आहेत. अगस्ती ऋषी, बाकी सगळ्याच ऋषींची इथे भरपूर नाव आहेत. सुतीक्ष्ण ऋषी दंडकारण्यामध्ये ते राहिलेले आहेत. अनेक ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे आणि प्रत्येकाला त्यांनी प, प, पावन केलेलं आहे, पावित्र्य प्रदान केलेलं आहे. म्हणून मुनी जन रंजन जय जय राम. पुढे म्हटलेलं आहे, पंचवटी वासीन जय जय राम. राम लक्ष्मण सीता हे सगळेजण पंचवटीमध्ये राहत असताना, नाशिकच्या पंचवटीमध्ये राहत असताना तो सगळा परिसर सौंदर्याने नटलेले बघून सगळेजण सुखावलेले होते. इथे आश्रम बांधायचा त्यांनी निश्चय केला आणि राम लक्ष्मण आलेले बघून खरं तर पशु पक्ष्यांना सुद्धा खूप आनंद झाला. मधुर पूजन सगळेजण करत होते. आश्रमामध्ये यज्ञासाठी, शयनासाठी, विश्रांतीसाठी पर्णशाळा बांधण्यात आल्या. निवासासाठी व्यवस्थित विशाल असे कक्ष उभे करण्यात आले आणि अत्यंत सुशोभित असा आश्रम तयार झाल्यावरती श्रीरामांना आरामदायी किंवा सुख, राम काही सुख मिळवण्यासाठी वनवासात आलेले नव्हते, पण रामांना सुख मिळेल, लक्ष्मणाला आनंद लाभेल, सीतेला खूप समाधान वाटेल, अशा भावनेनी प्रत्येकाने तिथे वर्तन केलेलं आहे. राम सीतेचं नित्य चरणतीर्थ प्रत्येक जण सेवेत त्यांच्या अखंड राहत होते. असं ज्यांनी आपलं जीवन या पंचवटीमध्ये प्रदान केलेले आहेत ते सगळे पंचवटी वासी, त्यांना पंचवटी वासीन जय जय राम असं म्हटलेलं आहे. फलमुलाशन जय जय राम. श्रीरामांनी 14 वर्षांच्या वनवासामध्ये कंदमुळ हाच त्यांचा नित्य आहार ठेवला होता. कैकेयीनं 14 वर्ष वल्कल धारण करून तपस्व्यासारखं जीवन केलेलं होतं. त्याला म्हणतात तिला झालेला पश्चाताप. पण मागाहून झालेला पश्चाताप काय कामाचा हो. मग अशी ही मातृपितृ आज्ञा ज्यांनी पूर्णपणे तंतोतंत निष्ठेनं पाळली होती
फलमूळ फक्त प्राशन करून फलमूलाशन जय जय राम असे राम राहिले, म्हणून ते फलमूलाशन जय जय राम. 100 विदारण जय जय राम. 100 विदारण. शम म्हणजे शंकर, वर म्हणजे शंकरांनी ज्यांना वर दिला आहे, आणि विदारण म्हणजे ज्यांचा नाश केला आहे. रावणाने तप करून शंकराला प्रसन्न करून घेतलं. मग अशा या कोणत्याही स्त्रीच्या इच्छेशिवाय तिला स्पर्श केला तर त्याचे 100 तुकडे होतील, म्हणून तो तिला स्पर्श करू शकला नव्हता. हा शाप रावणाला होता, जो शंकरांनी रावणाला दिलेला होता. म्हणून बाकी कोणीही रावणाचा वध करू शकले नव्हतं. रावणाचा वध करणारे, नाश करणारे ते श्रीराम, म्हणून 100 विदारण जय जय राम. आता पुढे 100 असुराची सुद्धा खूप मोठी कथा आहे, पण मुख्य कथा आपल्याला समजलेली आहे. शूर्पणखा विटंबन जय जय राम. शूर्पणखेचा महापापी गोरगरिबांचा गोब्राह्मणांचा वध करणारा मुलगा सांब, जो काळ सर्गाच्या प्राप्तीसाठी अनेक वर्ष तपश्चर्या करत होता. त्याच्या भोवती वारुळ वाढली होती, वृक्षझाडी वाढली होती. लक्ष्मण एकदा फळं तोडत असताना त्याच्या हातून अचानक खडग गळून पडलं, आणि ते खडग जे खाली पडलं तिथे सांब बसलेला होता. त्या सांबाचा वध झाला. जाळी सहित शिर धडा वेगळं झालं आणि तिथं रक्ताचे पाठ वाहू लागले. ते बघून लक्ष्मण घाबरला. काय झालं, माझ्या हातून कोणाची हत्या झाली हे काही लक्ष्मणाला समजेना. एखाद्या तपस्व्याचा घात झाला काय, ब्रह्महत्या घडली काय, असं वाटून म्लान आणि उदासीन मुखानी, उदासीन वदनानी ते रामाजवळ आले आणि मला काहीतरी प्रायश्चित्त द्या म्हणू लागले. रामाला काही कळलं नाही कशासाठी हा प्रायश्चित्त मागतोय. अत्यंत असा उदास झालेल्या लक्ष्मणाला बघून रामाला काही कळलं नाही, म्हणून राम त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि त्यांनी बघितलं तर तो सांब नावाचा राक्षस, अक्राळ विक्राळ चेहरा त्याचा, आणि त्याला बघून रामाला निश्चित आनंदच झाला की तू एका राक्षसाचा वध केलेला आहे, तुला काही वाईट वाटण्याची गरज नाही, तुला कुठलंही प्रायश्चित्त मी देणार नाही. पण या सांबाचं वध झालेला त्याची बहीण शूर्पणखेला कळलं. आता या शूर्पणखेची कथा सुद्धा सगळ्यांना माहिती. शूर्पणखे जी वेश बदलून लक्ष्मणाशी विवाह करण्याच्या उद्देशाने आलेली होती, पण रामाने शूर्पणखेला ओळखलं होतं आणि तिच्या पाठीवरती लिहून दिलं होतं की तुझं नाक आणि तोंड कापण्यात येणार आहे. राक्षसीण म्हणून तू आम्हाला छळण्यासाठी आलेली आहे. सौमित्रासाठी जो तुझा एक मानस होता तो मानस असफल झालेला आहे, आणि म्हणून तुझं नाक आम्ही कापलेलं आहे, असं तिच्या पाठीवरती लिहून दिलेलं आहे. अशी ही निर्नासिक झालेली विद्रूप शूर्पणखा प्रचंड क्रोधाने शंखध्वनी करत पद्मपुरात आलेली आहे. पुढे आहे खरादी मर्दन जय जय राम. आपल्या भगिनीचं वचन ऐकून तिची विटंबना झालेली पाहून बंधू खर आणि दूषण प्रचंड आणि निधड्या अशा 14 राक्षसांना त्रिशूळ, मुद्गल, कातिया इतकी शस्त्र घेऊन रामाला मारण्यासाठी हे सगळे निघाले आणि त्यांच्यावरती चाल करून गेलेली आहेत. श्रीरामाच्या बाणाच्या कडकडाटाने राक्षसांची लगेचच मृत्यू पडली, आणि तो जो बाण रामाने अभिमंत्रून टाकलेला होता तिथे लगेच 14 राक्षसांची शरीर धरणीवरती प्राणहीन होऊन पडलेली आहेत. खर दूषणाचा वध करण्यात जो बाण गगनात परिभ्रमण करत होता, आणि त्या बाणांच्या एकाच कल्ल्यानी सगळेच जण राक्षस जे आलेले होते ते दिसेनासे झालेले आहेत. खर दूषण त्रिशिर यांना रामाच्या त्या बाणामुळे मुक्ती सुद्धा मिळालेली आहे, म्हणून खरादी मर्दन जय जय राम. पुढे म्हटले भूसुर स्थापक जय जय राम. भूसुर म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे.
ज्यांचे अंतिम सत्य ईश्वर परमज्ञान जे जाणल्यानंतर काहीही जाणण्यासारखं उरत नाही, शिल्लक राहत नाही, असं ब्रह्मन म्हणजे पवित्र ज्ञान, पवित्र विद्या. ब्राह्मण शब्द ब्रह्मांड या शब्दापासून तयार झालेला आहे. ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे तो ब्राह्मण, असे श्री रामराय होते. आणि म्हणून भूसुर स्थापक जय जय राम. पुढे हे मृगांकित जय जय राम. ही गोष्ट सांगण्याची मला नाही वाटत खूप आवश्यकता आहे. हे मृगांकित जय जय राम. ज्या मृगाने, ज्या हरणाने सुवर्णाचा वेश धारण करून सीतेला फसवलं, रामाला लांब नेलेला आहे, लक्ष्मणाला आणखीन रामाच्या जवळ येण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे, लक्ष्मण रेषा पूर्ण आखून लक्ष्मण पुढे गेलेला आहे. हे मृगांकित जय जय राम. आणि राम लक्ष्मण जेव्हा त्यांच्या कुटीतून दूर गेले, तेव्हा संधी साधून रावण वेशात येऊन सीतेचं हरण केलं. म्हणून हेम मृगांकित जय जय राम. पुढं जानकी विरह जय जय राम. कपट वेशाने संन्यासी होऊन रावणाने सद्भावाचा आव आणून कपट वेशानं सीतेचं हरण केलंय. श्रीराम जेव्हा परत आले तेव्हा रिकामी कुटी पाहिली आणि त्यांना खूप दुःख झालं. सीता ज्या ज्या ठिकाणी जात होती तिथे तिथे ते गेलेले आहेत, पण सीतेचा कुठेच शोध लागला नाही. साश्रू नयनानी वाटेतील झाडांना, पानांना, फुलांना, वेलींना माझी सीता पाहिलीस का, माझी सीता पाहिलीस का विचारू लागले. कुठे एकटी असलेली सीता राक्षस भयाने कुठे पळून गेली का, श्वापदांनी तिला खाल्लंय का, असं वाटून राम अतिशय दुःखित झालेले आहेत. म्हणून सगळ्या झाडं झुडत या सगळ्यांना विचारत असल्यामुळे जानकी विरह जय जय राम. पुढे म्हटलेलं आहे लीला विग्रह जय जय राम. लीला विग्रह म्हणजे लीला करण्यासाठी धारण केलेलं शरीर. रावण शिवाच्या वराने उन्मत्त झाला होता. देव, दानव, गंधर्व यांच्याकडूनही त्याला मरण नव्हतं. शूद्र माणूस राक्षसाला मारू शकणार नाही असं रावणाला वाटलं. म्हणून विष्णूंना श्रीराम या मानव रूपात पृथ्वीवरती अवतार घ्यावा लागला आणि माणसाप्रमाणे ते वागत व्यवहार करत होते. सगळ्या लीलास्त त्यांनी केलेल्या आहेत ना. आणि म्हणून लीला विग्रह जय जय राम. जटायू पावन जय जय राम. रावणानं सीतेचं हरण केलं तेव्हा वनक्रीडेसाठी महापर्वत प्राय असा प्रचंड पंख असलेला जटायू तिथे आला. रावणापासून सीतेला सोडवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. जटायू हा रामाचा भक्त होता. त्यांनी रावणाशी महाघोर युद्ध केलं. रावणाच्या अस्त्रशस्त्राचा चुरा झाला. पण जटायून एक त्याचा काही उपायच चालला नाही. खूप प्रयत्न केले जटायूनी, पण शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आणि तो मात्र निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळलेला आहे. आणि जेव्हा शोधत 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 तिथे राम तिथे आलेले आहेत, लक्ष्मण तिथे आलेले, तेव्हा रामाला बघून जटायूला अतिशय धन्य वाटलं. मनोमन रामाचा जप चालूच होता. अतिशय क्षीण आवाजात जटायूनं रामाला सीताहरणाची सगळी हकीकत सांगितली आणि रावणाने आपल्या खांद्यावर बसून सीतेला कुठे नेले हे सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जटायू, या श्रीरामा तू कृपामूर्ती आहेस, तू मला भेटलायस. आता मला देहाचा लोभ अजिबात नाही. मला मरण कधीही आलं तरी चालणार आहे. प्रत्यक्ष श्रीरामाच्या सन्निध मला मरण येणं याच्यासारखी दुसरी कुठली भाग्याची गोष्ट नाहीये रे. आता माझं जन्म मरण निवारण तूच करावं, असं म्हणून रामांच्या चरणावरती त्यांनी मस्तक ठेवलं आणि आपले प्राण सोडले. आणि रामांनी तुला शाश्वत स्थान मिळेल असं आश्वस्त केलं. वैकुंठातून विमान जटायूला नेण्यासाठी आलं. विमान येताच त्याचा दिव्य देह तिथे परत निर्माण झाला आणि राम नाम स्मरत स्मरत या जटायूने वैकुंठ गमन केलं. म्हणून जटायू पावन जय जय राम. पुढे कबंध मोचन जय जय राम. जटायूचा उद्धार करून सीतेच्या शोधासाठी वनोपवन फिरत असताना सौमित्राला काही अपशकुन जाणवत होते. लोचन लवत होतं. पक्षी कुशब्द बोलत आहेत असं जाणवत होतं. आकाशात दाह होतोय असं वाटत होतं. हे सौमित्राने श्रीरामांना सांगितलं आणि दोघही सावध झालेत. इतक्यात आकाशप्राय दीर्घ शरीर, अतिसलंब हात,
उदरामध्ये मुख आणि अति उग्र दात, दाढा, धगधगीत नयन, भग्न चरण, दश दिशांना हात फिरवून खवळून पशुपक्ष्यांना खात असलेला, माजलेल्या हत्तीचे कळप, व्याघ्र, सिंह इत्यादी पशु सहज दोन्ही हाताने धरून मुखात घालणारा असा कबंध राक्षस रामाला आणि लक्ष्मणाला दिसला. कबंध हा शिर आणि चरण रहित नुसतंच धड असलेला विचित्र राक्षस होता. राम आणि लक्ष्मण त्याच्या बाहूच्या आवाक्यात आल्यावरती त्यांना आपल्या जवळ ओढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा राम म्हणाले, या दृढ बंधनातून आपल्यालाच आता सोडवलं पाहिजे. कबंधाला तू आमचा मार्ग का रोधून धरलेला आहेस बाबा, असं विचारताच अत्यंत क्रोधानं त्यांनी बाहू पसरले आणि रामाला आणि लक्ष्मणाला गच्च त्यांनी आवळायला सुरुवात केली. तेवढ्यात रामांनी आपलं खड्ग काढलं. रामाने उजवा आणि लक्ष्मणाने डावा हात त्याचा छेदून काढला. त्याच्या आक्रंदनाने अख्खं त्रैलोक्य दुमदुमलं आणि म्हणून हा कबंध मोचन जय जय राम. शबरी पूजित जय जय राम. शबरीची कथा ही माहिती आहे. कबंधाचा पुढे वध करून राम लक्ष्मण धनुष्य सज्ज करून पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर आले. थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबले. तिथे अतिशय मनोरम असा शबरीचा आश्रम बघून त्याच्या आश्रमाला त्यांनी भेट दिली. स्वतःहून राम लक्ष्मण आलेलं बघून शबरीला खूप आनंद झालेला आहे. शबरीची कथा खूप छान आहे. सांगण्यात वेळ नाही दवडणार आहोत, कारण 4 वाजून गेलेले आहेत आणि अजून आपली जवळजवळ 35 नावं सांगून व्हायची. भरभर सांगणार आहे. शबरीचा उद्धार केलेला आहे. शबरीचा उद्धार करून राम लक्ष्मण अत्यंत दुर्गम आणि दाट जंगलातून पायी चाललेले आहेत. ऋषमुख पर्वतावर आले. तिथे प्रधान सुग्रीव याचा बंधू वाली भयानं लपलेला होता. तापसी वेशातील 2 मानव बघून सुग्रीव भीतीनं थरथर थरथर कापत होता. त्यांना वाटलं वालीनच आपल्याला मारण्यासाठी पाठवलंय की काय, म्हणून पर्वताच्या गुहेमध्ये सुग्रीव जाऊन लपून बसला. त्याच्याबरोबर नल, नीळ, जांबुवंत हे सुद्धा भीतीने लपून बसलेले आहेत. तेवढ्यात तिथे हनुमंत आलाय. आता हनुमंताचं आपल्या आगमन झालेलं आहे आणि हनुमंताने विचारलं, तुम्ही सगळेजण असं लपून का बरं बसताय? तेव्हा सुग्रीव म्हणतो, 2 तापसी वल्कलधारी आपल्या दिशेने येत आहेत आणि त्यांनी एका बाणात अनेक राक्षसांना वध केलाय असंही मी ऐकलंय. त्यांना बघून आमचं सगळ्यांचं धैर्य गळून गेलंय. हे ऐकून हनुमंताला खूप आश्चर्य वाटलं. सुग्रीवाच्या अनुज्ञेनं त्यांची माहिती मिळवण्यासाठी हनुमंत निघतो. तू खरं खूप बलवान असून सुद्धा तू घाबरलास कसा, असा हनुमंत सुग्रीवाला विचारतो. तरी सुग्रीव म्हणतो, नाही मी घाबरलोय. तुझी हिंमत आहे ना, तू पुढे जा आणि बघ कोण येत ते आणि तू त्यांना काय तो त्यांचा समाचार घेऊन ये. हनुमंत निघाला. श्रीरामाला बघून विचित्रच घडलं. हनुमंतांची लोकलेली सगळी शक्ती. खूप घाबरलाय हनुमंत सुद्धा. सुग्रीवाकडून एवढं वर्णन ऐकून गेलाय खरं सामोरा, पण मनातून घाबरलेला आहे. पण रामाचं दर्शन होताच हनुमंताची सगळी शक्ती पुन्हा निर्माण झालेली आहे, जागृत झालेली आहे. पुरुषार्थ जणू हनुमंताला तिथे प्राप्त झालेले आहे एका दर्शनाने. मग त्याच्या स्मरणाने आपल्यात काय बदल होतील आपणच विचार करूयात. हनुमंताला प्रश्न पडला, आपला स्वामी नेमका हा श्रीराम की सुग्रीव? हा प्रश्न आपली माता अंजनीला पुढे हनुमंताने विचारलेला आहे बरं. तेव्हा हनुमंत अगदी तत्काळ उत्तरलेली आहे की तुझे कडकडीत ब्रह्मचर्य जो जाणेल तोच तुझा स्वामी. म्हणून हनुमत जीवन जय जय राम. हे जे हनुमंताचं आयुष्य केवळ रामाने ओळखलेलं आहे. श्रीराम आणि हनुमंतांची ही पहिली भेट. हनुमंताची शुद्धवाणी, त्याची विद्वत्ता, त्याची राजनीतिज्ञ कुशलता, देहबोली सगळंच प्रभावित करणारी होते आणि म्हणून श्रीराम अतिशय प्रसन्न झाले. हनुमंताचं अख्खं जीवन म्हणजे श्रीराम आहेत. सुग्रीव प्रियकर जय जय राम. श्रीरामांची भेट झाल्यावर हनुमंताने श्रीरामाला सांगितलं की सुग्रीव हा वानरांचा सगळ्यांचा मॉनिटर आहे, स्वामी आहे आणि त्याची पत्नी आणि धन त्याचाच भाऊ वालीनं हिरावून घेतलेला आहे.
सुग्रीव हा वालीच्या भीतीमुळं, वालीच्या भयामुळं अत्यंत चिंतित आहे. म्हणून आपल्या बरोबर मैत्री करण्यासाठी त्यानं मला पाठवलंय. मी त्याचा प्रधान आहे. म्हणून मी आपल्याला विचारण्यासाठी आलोय. आपल्या मैत्रीची अपेक्षा करतो. वानर सैन्यासह सुग्रीव आपले सेवक होऊ इच्छित आहेत. त्यांना आपलं अभय मिळेल का? आपली कृपा त्यांच्यावरती प्रदान होईल का? हनुमंत सांगतो, हे वानर म्हणजे वनचर, पाले खाईर नसून ब्रह्मकुळीचे कुलेश्वर आहेत. वीर धनुर्धर योद्धे आहेत. आपण सुद्धा वानर कुळातलेच आहोत, म्हणून वीर धनुर्धर योद्धा आपण सुद्धा व्हायचंच आहे. हं आणि श्रीराम म्हणतात, सुग्रीवाची मैत्री करणं हे तर माझं परम कर्तव्य आहे. हनुमंत सुग्रीवाला सगळी हकीकत सांगितल्यावरती तिथून निघून जातो आणि सुग्रीवाला लगेचच रामाच्या चरणाशी आणून उभं करतो. सुग्रीव रामांना लोटांगण घालतो आणि मी आता निर्भय झालो. फक्त रामाच्या दर्शनाने, रामाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यावरती पटकन सुग्रीवालाही जाणवलंय की मी आता निर्भय झालोय. नरपती श्रीराम, वानरपती सुग्रीव दोघांचेही अनन्य सख्यत्व आणि प्रीती इथे निर्माण झालेली आहे. अशा रीतीनं दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलेलं आहे. दोघही एकमेकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत. म्हणून सुग्रीव प्रियकर जय जय राम. ताडच्छेदक जय जय राम. ताड या वृक्षाचं खोड नारळीच्या झाडासारखं असतं. अत्यंत टणक लाकूड. त्याची उंची जवळजवळ 40 ते 90 फूट पर्यंत उंच असते. म्हणून तर ताडाचं झाड म्हणतात ना. काय ताडमाडासारखा वाढलाय. आपण पण एखादा मुलगा जर खूप उंच झाला, 6 फुटाच्या वर झाला, तर आपण पटकन म्हणतो ना, काय ताडामाडासारखा उंच वाढलायस. अशी ही उंची. वालीचा पुरुषार्थ असा हा ताडामाडासारखा प्रचंड होता, सामर्थ्यवान होता. मग असा हा महापराक्रमी वाली, श्रीराम म्हणाले, दुंदुभीचा कलेवर उचलणारा जर कोणी असेल तर माझ्यानंतर हा वाली आहे. डाव्या हाताच्या अंगठ्यानं जो सहज उचलू शकणार आहे तो वाली आहे. म्हणून या वालीच्या सामर्थ्याचं, ताकदीचं ज्यांनी पूर्णपणे अनुमोदन केलेलं आहे ते हे वाली सुग्रीवाचे मित्र, जे ताडाचं माडाचं सुद्धा छेदन करू शकतात. ते ताड छेदक, ताडछेदक जय जय राम म्हणून म्हटलेलं आहे. पुढे वाली मर्दन जय जय राम. वाली मर्दनाची सुद्धा खूप मोठीच्या मोठी कथा आहे. पण वालीला पूर्णपणे अनुताप झाल्यानंतर, त्याची चूक लक्षात आल्यानंतर, जेव्हा रामाच्या चरणाशी तो नतमस्तक झालाय आणि रामाकडे पाहून म्हणालाय, रामा मी अपराधी आहे. मला तर असं कधीच वाटलं नव्हतं की तू मला मान्य करशील, तू माझं स्वीकृती करशील आणि मला तुझ्या चरणाची ठाव देशील. आणि म्हणून वालीला पूर्णपणे आपल्याशी एकरूप केलं, त्याच्याशी मैत्री केलेली आहे. आणि वालीची पत्नी तारा, तिची कृपामूर्ती, हे सगळं जे रामाने बघितलेलं आहे आणि त्यांचा लाडका पुत्र अंगद, या सगळ्यांना रामाने पत्करलेला आहे. आणि म्हणून वालीचा सुद्धा पूर्णपणे स्वीकार केलेला आहे. पुढे ताराबोधक जय जय राम. तारा ही किष्किंधा नगरीची साम्राज्ञी, वालीची पत्नी, राक्षस राज्य रावणाचे सुषेण राजवैद्य जे होते त्यांची धर्मकन्या म्हणजे तारा. अतिशय सौंदर्यवती, पण अतिशय विवेकी, चतुर, बुद्धिमान, राजनीतिज्ञ, वाक्पटू, साहसी, योग्य सल्लागार, गुप्तचर यंत्रणेचा वापर कसा करायचा हे तिला अचूक माहिती होतं. अशी ही वालीची पत्नी तारा अतिशय कर्तव्यदक्ष होती. तिनं आपल्या वाक्चातुर्यानं श्रीरामाला वालीप्रमाणे तिचा सुद्धा वध करण्याची विनंती केलेली आहे. जर वालीचा वध तुमच्या हातून होतोय, वालीला मुक्तता मिळते, वालीचा नव्हे नव्हे मुक्तता नाही तर वालीला जेव्हा मोक्ष मिळतोय, तर तुम्ही माझा सुद्धा मोक्षपदापर्यंत नेण्यासाठी निश्चित मी तयार आहे, माझा सुद्धा वध करावा असं म्हणणारी ही तारा आहे. मग राम त्यांना तारेला म्हणतोय की वाली पापमुक्त होऊन स्वर्गात गेलेला आहे. विधात्याच्या निर्णयाचं कोणी उल्लंघन करू शकत नाही. आता आपण आपली कर्तव्य आधी पूर्ण करा. किष्किंधा राजाची तू राजपत्नी आहेस. सुग्रीवाचा अंगीकार करून, दीर म्हणून सुग्रीवाचा अंगीकार करून माझ्या आज्ञेचं नक्की रक्षण कर. दीरापासून
संततीला धर्मशास्त्राचा आधार जो आहे तो तू द्यायचा आहेस. सुग्रीव तारा दोघांनाही या गोष्टीचा खूप विस्मय वाटला आणि वाली पुत्र अंगदाला पुढे रामानी राज्याभिषेक केलेला आहे म्हणून तारा बोधक जय जय राम, अंगद पालक जय जय राम. वाली पराण सोडताना अंगदला म्हणाला होता, अंगदा तू एका पुरुषार्थी पित्याचा पुत्र आहेस, आपली जबाबदारी ओळखून वाग. आता यापुढं काकाचं राज्य असणार आहे, अल्लडपणा सोडून दे. आणि मग या रामचरित मानसामध्ये जे अंगदाचं शूरत्व सांगितलेलं आहे, या अंगदाला मगाशी मी सांगितलं की रामाने राज्याभिषिक्त केलेला आहे, त्या अंगदाचं वर्णन करताना तुलसीदास वर्णन करतात की मदोन्मत्त हत्तीच्या झुंडीप्रमाणे सिंह जसा निशंक होऊन चालतो तसं अंगद श्रीरामांच्या प्रतापाचे हृदयामध्ये सतत स्मरण करून अत्यंत निर्भयतेनं आपलं पदक्रांत करत होता, चालत होता. आणि रामाच्या आश्वासनानं अंगद निर्भय बनला होता म्हणून अंगद पालक जय जय राम, रविसुत पालक जय जय राम. राक्षस राज्य रावण हा पृथ्वीवरती खूप अत्याचार करत होता, देवांनाही तो आवरत नव्हता. म्हणून ब्रह्मादिक देवांनी विष्णूजवळ प्रार्थना केली. सगळ्यांची विनंती ऐकून भगवान विष्णूंनी मी पृथ्वीवर रघुवीर श्रीराम म्हणून मानव रूपात जन्म घेईन, तेव्हा सगळ्यांनी वानर रूप धारण करून मला साह्यभूत व्हावं. आपण सगळ्यांनी मिळून स्वधर्म वाढवूयात, स्वराष्ट्राचं रक्षण करूयात आणि रामाची सेवा करता येण्यासाठी हा जो अवतार कार्याला मदत हवी आहे म्हणून काहींनी आपले पुत्र पाठवलेले आहेत. त्यातला सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे आणि म्हणून अजानुबाहू श्रीरामांनी सुग्रीवाला रक्षण करण्यासाठी वचनबद्ध झालेले आहेत. श्रीरामराय रामांनी आपल्याला क्षमा केल्याचं सुग्रीवाला निश्चित समाधान झालेलं आहे. श्रीरामांचा क्षमा हा तर विशेष गुण इथे आपल्याला दिसतो आणि म्हणून रविसुत पालक, रवीचा सुत सुग्रीव आहे, त्या रविसुताचं पालन करणारा रविसुत पालक जय जय राम. पुढे वनचर मित्र जय जय राम. श्रीरामांना भेटायला सुग्रीवाला अंगद बरोबर होता. श्रीराम भेटीने दोघांनाही समाधान झालेलं आहे. सीता शोधासाठी सुग्रीवानं दूताकरवी सगळ्या कळपांच्या नायकांना आपापले वानर सैन्य घेऊन येण्यास सांगितलेलं आहे. तेच वानर सैन्य 10 सहस्त्र वानर एका वेळेस आलेले आहेत, 10 सहस्त्र. आणि अशा या सगळ्यांना अतिशय आदरानं रामाने वागवलेलं आहे. मित्रत्वाच्या नात्यानं सगळे एकमेकांबरोबर त्या वनात सुद्धा मित्रत्वाच्या नात्यानं वनचर मित्र जय जय राम असे ते नांदलेले आहेत म्हणून वनचर मित्र जय जय राम. सीतान्वेषण जय जय राम. अन्वेषण म्हणजे शोध, तपास, चौकशी, मार्ग काढणं. उत्तर पूर्व पश्चिम सगळ्या दिशेला वानर 1 महिना सीतेला शोधत होते आणि काही शोध लागला नाही म्हणून सगळे निराश होऊन परतून आलेले आहेत. तो हनुमंताला काही पक्षी सारस सगळे दिसलेले आहेत, सगळीकडे छान समृद्धी होते दिसती आहे, सुवर्णमय हेममय असं सगळं एक अरण्य तिथे दिसलेलं आहे. पण पुढे जातात ते अत्यंत त्या अरण्यामध्ये एक तेजपुंज अशी कुमारी तप करताना दिसलेली आहे, तपश्चर्या करत बसलेली आहे. हनुमंतांनी एकमेकांची ओळख करून घेतली. हे विवर, देव, दानव, यक्ष, राक्षस सगळे मानवांना अत्यंत गुप्त आहेत. अशा अत्यंत काय म्हणतो आपण एकांतवासात किंवा कोणालाही समजणार नाही अशा ठिकाणी आपण का बरं बसला आहात, इतक्या गुप्त ठिकाणी आपण काय करता आहात, आपण श्रीरामाच्या भक्त आहात का, म्हणूनच आपण इथे इतक्या टिकून राहिलेले आहात. हे ऐकल्यावरती ती तपस्विनी म्हणते, आपण सुद्धा श्रीराम भक्तच असाल ना म्हणून तर इथपर्यंत येऊन पोहोचलात. ये हृदयीचे ते हृदय याला म्हणतात. मी सुवर्णमनूची कन्या स्वयंप्रभा तपस्विनी आहे. हे सांगितल्यावर हनुमंताला खूप आनंद झालेला आहे आणि त्याच स्वयंप्रभेनं सीता कुठे आहे हे हनुमंताला सांगितलेलं आहे. समुद्र तटावरती आणूनही सोडलेलं आहे. कोट्यानुकोटी वानर समुद्र तटी एकत्र जमलेले आहेत.
शतयोजने समुद्र पार करून लंकेत आपल्याला जायचं आहे, हे हनुमंतानी रामासहित सगळ्या वानर सेनेला सांगितलंय. आणि त्या वनामध्ये त्या लंकेमध्ये अशोक वनामध्ये सीता रामनामाचा जप करत बसलेला आहे, हा निरोप स्वयंप्रभेने मला सांगितलंय, असंही हनुमंतानी सगळ्यांना सांगितलेलं आहे. पुढे हनुमत प्रेषण जय जय राम. संपातीने सीतेचा ठाव ठिकाणा सांगितल्यामुळे, स्वयंप्रभेने सीतेचा ठाव ठिकाणा सांगितल्यामुळे सगळ्या वानरांना हर्ष झालेला आहे. सगळेजण जय जयकार करू लागलेले आहेत. सिंहनादातून जणू सगळ्यांनी भुभुक्कार केलेला आहे. आता हा एवढा मोठा समुद्र कोण बलवान पार करू शकेल, असं विचारल्यावर जांबुवंत म्हणाले, हनुमंत, तू अतिशय प्रतापी आहेस. सूर्याला लहानपणीच तू गिळायला गेलेला आहेस. तुझा पिता वायू आहे. त्यामुळे हनुमंत, हा शतकोट योजने समुद्र जो आहे तो तूच पार करणार आहेस, कारण हनुमंताला अष्टसिद्धी प्राप्त होत्या. लघिमा या शक्तीद्वारा उड्डाण तो करू शकणार होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अतिशय वेगानं जाणं म्हणजे उल्लंघन करणं हे केवळ हनुमंतालाच ठाऊक होतं. हा समुद्र उल्लंघन करण्यासाठी हनुमंतच फक्त योग्य आहे, हे सर्वानुमते ठरलं. हनुमंताच्या अंगाच्या दीप्तीने नभातील जणू शशी सूर्य सुद्धा लोप पावलेत आणि मारुतीच्या तेजानं अत्यंत दैदिप्यमान असं सगळं वातावरण झालेलं आहे. हनुमंतानी उड्डाण केलंय, उल्लंघन करण्यास निघालेला आहे. आणि आता कुठेतरी हनुमंताला विश्रांती मिळावी, आराम मिळावा, म्हणून त्याच्या मार्गामध्ये मैनाक पर्वत मोठा 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 मोठा, कारण तो वरून उड्डाण करतोय, आकाश मार्गाने हनुमंत सीमोल्लंघन करतोय. मग तो तितक्या उंचीवर मैनाक पर्वत गेला की पटकन हनुमंताला कुठेतरी क्षणभर टेकता येईल. हनुमंत काही केल्या विश्रांतीसाठी थांबेना. तेव्हा सागराने रामभक्ताला विश्रांती द्यावी म्हणून विनंती केली. तिथे हनुमंत सांगतात, मला रघुनाथाच्या नामस्मरणामुळे श्रम अजिबात जाणवत नाहीयेत. श्रमाचा लेश सुद्धा मला शिवत नाहीये. मला विश्रांतीची गरज नाही. मुखाने श्रीराम, हृदयात श्रीराम, सर्वदा स्मरण श्रीरामाच असल्यामुळे माझ्यासारख्या कपीला कोणतंही विघ्न बाधू शकत नाही. असं न थांबता निघालेला हा हनुमत प्रेषण जय जय राम, समुद्रगामीन जय जय राम. महावीर हनुमान रामस्मरणात थोडीशी सुद्धा विश्रांती न घेता शतयोजन उल्लंघन करून लंकेत आलेला आहे. समुद्र गमन त्यांनी केलेलं आहे, म्हणून समुद्रगामीन जय जय राम, शरणागत रक्षक जय जय राम. अत्यंत दुर्गम असा लंका दुर्ग, जेथे रावणाची वस्ती आहे, त्या दुर्गातील असंख्य वीर राक्षस, राजमंदिर, रावणाचं लंका भुवन हनुमंतानं पूर्ण लंका दहनामध्ये नेस्तनाबूत करून जाळून टाकलेला आहे. कारण वानरांसह समुद्र तरुण श्रीराम येतील. श्रीरामाचा दूत एवढा पराक्रम करू शकतो, मग रामाचा पराक्रम केवढा असेल हे कळलं पाहिजे, म्हणून केवळ लंकेमध्ये हनुमंतांनी थैमान घातलं होतं. सांगताना सुद्धा रामाचा आणि हनुमंताचा पराक्रम ऐकताना आणि सांगताना आपल्याला एवढा दम लागतोय. ते दमलेत का पण छे. आता थोडासा विचार करूया. श्रीरामाच्या पत्नीचं हरण अत्यंत अधर्मानं, परमसती सीतेचा अभिलाष ही रावणाची खोटी पापबुद्धी आहे हे लक्षात आल्यावरती रावणाचा पुत्र इंद्रजित, रावण आणि विभीषण हे सगळे जण जेव्हा हनुमंताला भेटतात, तेव्हा एकटा विभीषण हनुमंताला म्हणतो की हे लंकानाथा, हनुमंत आलेला आहे. श्रीरामाला सीता परत करावी आणि आपल्या कुलनिर्दालनाचं निश्चित बचाव करावा, यातच तुझं स्वहित आहे. हे विभीषणाचं वचन ऐकून हनुमंताला खूप आनंद झालाय. विभीषणाने माता कैकसीकडे जाऊन वंदन करून हनुमंत आल्याचं वर्णन सांगितलंय. मी
मात्र आता रावणाबरोबर न राहता रामाला शरण जात आहे असंही विभीषणानं सांगितल्यावर विभीषण 4 प्रधान राक्षसांना घेऊन लंका सोडून हनुमंताबरोबर निघालेला आहे. आता हनुमंत लंकेमध्ये विभीषणाचं आचरण, विभीषणाचं वर्तन, सात्विक विचार हे सगळं हनुमंतानी बघितलेलं होतं आणि विभीषणाला रामाचा आश्रय घेण्याचा सल्लाही हनुमंतानी दिला होता. हनुमंताबरोबर विभीषण आल्यावर श्रीराम म्हणाले, जो मित्र भावाने माझ्याकडे आलाय त्याला मी कधीच त्यागणार नाही. शरणागतात कितीही दोष असले तरी सुद्धा एक सत्पुरुष त्यांना आश्रयच देतो, म्हणून श्रीरामांनी विभीषणाला आश्रय दिलेला आहे. आणि पुढे रावणाचा वध झाल्यानंतर याच विभीषणाला लंकेच्या राज्याचा राजा म्हणून अभिषिक्त केलेला आहे. पुढे फलमूल त्यागीन जय जय राम, कुशतल्पशाहीन जय जय राम. रघुनाथाचं हे सगळं कार्य ऐकताच हनुमंत लंकापतींचं निर्दालन करण्यासाठी प्रलय काळाच्या रुद्राप्रमाणे महाभय हॅलो. हॅलो, आवाज गेला का ताई? माहिती असेल कदाचित असं गृहीत धरते आणि फक्त समुद्र आपल्याला प्रसन्न व्हावा किंवा समुद्राने मध्ये काहीही विघ्न आणू नयेत म्हणून रामाने सुद्धा इथे प्रायोपवेशन केलेलं आहे, त्याची आराधना केलेली आहे, समुद्राला प्रार्थना केलेली आहे. तेव्हा इतकी प्रार्थना करून सुद्धा समुद्र भेटायला येत नाही, माझ्या विनम्रतेला तो असमर्थ समजतो असं म्हणून इथे रामाला राग आलेला आहे. पहिल्यांदा रामाचा रागाचा उल्लेख अख्ख्या रामायणात सापडतो. बरं, समुद्राचं गर्वहरण करण्यासाठी खर तर राम म्हणतो की मला एक क्षण सुद्धा लागणार नाही, आणि म्हणून क्रोधाने रामाने धनुष्य हातात घेतलाय आणि चाप ओढण्यासाठी निघालेली आहेत. श्रीरामाचं अतिशय रौद्र रूप बघून स्वर्गीचे देव सुद्धा कंपायमान झालेले आहेत. वानरगण भयभीत झालेले आहेत. समुद्रामध्ये एकच आकांत उठलेला आहे. बाण भात्यातून धनुष्यातून सुटला आणि मोठ्या लाटा उठल्या. सगळे जलचर त्रस्त झालेले आहेत. रामानी बाणाचं ब्रह्मास्त्र अभिमंत्रित करताच दाही दिशा काळ्या कुट्ट झालेल्या आहेत, काळवंड्या आहेत, विजा कडकडू लागल्यात, वारा सुसाट सैरावैरा धावू लागलाय, सागर सीमा ओलांडून धावू लागलाय. तोच तोच श्रीरामांच्या जवळ सहस्रोमिर्मीमधून रूपधारी साकार होऊन प्रत्यक्ष सागर आपल्या स्त्री पुत्रांसह शरण आलाय. उदकामध्येच उभा राहून मी तुला शरण आलोय म्हणून सागराने नमस्कार केला. तुम्ही दोघे बंधू खूप श्रेष्ठ धनुर्धर आहात, पण सीतेचं अपहरण मात्र ज्या ठिकाणी झालंय तिथे जाण्यासाठी तुम्हाला माझं उल्लंघन करायचं आहे. पण इथे जाण्यासाठी अतिशय हा सेतू बंधन जे आहे त्याच्यासाठी मी तुला सहाय्यकारी होतो. वानरांचं इतकं मोठं सैन्य समुद्राने बघितलंय आणि श्रीरामांच्या पायावर त्यांच्या अंगठ्यावरती समुद्रामधली सगळी रत्न जे जे काही म्हणून समुद्रात होतं ते सगळं सागराने स्वतः रामांच्या चरणाशी आणून तिथे ठेवलेलं आहे. तू माझ्यावर निश्चित पूल बांध, त्याच्यासाठी मी तुला सहाय्यकारी होणार आहे. सेतुबंधनाच्या ठिकाणी मोठे मासे किंवा मोठे जलचर त्रास देणार नाहीत, प्रतिकूल वारं वाहणार नाही, लहरी शांत करेल अशी जबाबदारी समुद्राने घेतलेली आहे. आणि तेव्हा श्रीराम म्हणाले आहेत, मी तुझ्यावर कोपून बाण सोडला, तो मला माघारी तर नाही घेता येत. हा अग्निबाण सोडून आता मी कोणाचा प्राण घेऊ? हा निर्वाणीचा बाण आहे, हे सत्य तू जाण. तेव्हा समुद्र म्हणालाय, पश्चिम तीरावरती मरु नावाचा दैत्य आहे,
तो मला नाना परीनं त्रास देतो. त्याचा या बाणाने संहार करावा. श्रीरामांनी तो बाण सोडला आणि तिथल्या समुद्राचं शोषण केलं. तो प्रदेश म्हणजे वाळवंट झालेला आहे. तो मरून कांतार म्हणू लागला. अग्निबाणानं तिथली पृथ्वी पोळून निघाली आणि म्हणून तिचं म्लान वदन बघून धरेचं पृथ्वीचं सांत्वन करून तिला पुढे वरदान देऊन हाच प्रदेश म्हणजे मारवाड प्रदेश सदा सर्व काळ रसाळ सुस्वादी फळा फुलांनी सुकाळ राहील. पशूंपासून दूध दुभत तिथे भरपूर प्राप्त होईल. तिथे अतिथींचं कायम स्वागत होईल. नाना प्रकारची दिव्यौषधी आणि सुगंधी गंध तिथे सतत दरवळत राहील. असा मारवाड प्रांताला आशीर्वाद दिलेला आहे. पृथ्वीनं ती धरणी पूर्णपणे सुकाळच तिथे नांदायसाठी आशीर्वाद रामाने दिलेला आहे. पुढे सेतू बंधन जय जय राम, ग्रावतारक जय जय राम. ग्राव म्हणजे दगड, दगडांना तारणारे श्रीराम आणि सेतू बांधून नेणारे श्रीराम. गोष्ट माहितीये सगळ्यांना. सगळ्यांनी श्रीराम 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 लिहित दगड सोडलेली आहेत आणि ते दगड तरंगलेली आहेत. आणि एकदा रामाने आनंदाने मनात सहज विचार आपला, सगळेजण श्रीराम श्रीराम लिहितायत आणि दगड सोडतायत, त्यांची दगड तरंगतायत, चला बरं आपण पण एखादा दगड सोडून बघूयात. म्हणून रामाने दगड सोडलेला आहे, त्याच्यावर श्रीराम काही लिहिलं नाही. आणि तो दगड बुडला की हो. आणि हनुमंतरायांना खूप हसू आलंय. हनुमंतराय म्हणतात, अहो असं काय करताय, अहो ज्यांना तुम्ही सोडलं ते गेले की रसा तळाला, पण ज्यांना ज्यांना ज्यांनी तुमचं स्मरण ठेवलेलं आहे ते तरुण जाणार आहेत. त्या सगळ्या दगडांवरती श्रीराम लिहिलेलं आहे ना, म्हणून हे तरतायत. आणि तुम्ही मात्र नुसता दगड घेतला आणि सोडून दिला, म्हणून तो बुडून गेला. म्हणून श्रीरामाचं सतत स्मरण ठेवायचं आहे. सुवेल विहारी जय जय राम, सामकारक जय जय राम. युद्धापूर्वी श्रीरामांनी सुवेल पर्वतावर विश्रांती घेतली. तो सुवेल विहार करणारा, सुवेळावर विहार करणारा सुवेल विहारी जय जय राम, सामकारक जय जय राम. साम म्हणजे सामोपचारानं, साम दाम दंड भेद आपण जे म्हणतो ते सामोपचारानं समजूत करणं. दाम म्हणजे पैसे किंवा प्रलोभन दाखवून आपल्याकडे आकर्षित करून घेणं. दंड म्हणजे दोन्ही प्रकारे नाही ऐकलं तर जबरदस्ती दमदाटी करून त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं. आणि भेद म्हणजे फूट पाडून लबाडीनं फसवणं. मग श्रीराम म्हणतात की मी जसं सांगतो तसं रावणाकडे जाऊन बोलायचं. हनुमंताला सांगितले काय. मग पुढे श्रीरामांनी सांगितलं की रामाची पत्नी तू चोरून नेलीस, हेच तुझ्या मरणाला कारण आहे. श्रीराम लक्ष्मण हे दोघही बंधू तुझ्या लंकेसाठी तुझ्या वधासाठी लंकेमध्ये आलेले आहेत. तू अजूनही सीता रामाला परत कर, रामाला शरण जा, लगेचच लंकेचं राज्य तुला मिळेल आणि जन्म मरणातून तुझी सुटका सुद्धा होईल, असं सांगून हनुमंताला आणि अंगदाला पाठवलेलं आहे. आणि म्हणून याचं नाव आहे सामकारक. साम दाम दंड भेद हे सगळ्याचं एकत्रच म्हणून सामकारक जय जय राम. पुढे अमोघ बाण जय जय राम. अमोघ बाण म्हणजे अचूक, हटकून गुण आणणारा जो मंत्र आहे, सामर्थ्यशील असा जो मंत्र आहे तो अमोघ. म्हणून अमोघ बाण. या अमोघ अशा बाणातून तुला कुणीही वाचवू शकणार नाही, हे रावणाला कठोरपणानं सांगा. पण तो अमोघ बाण जर त्याच्यावर सुटला तर त्याची कोणीही त्याला वाचवू शकत नाही. म्हणून अमोघ बाण जय जय राम. राक्षस कंदन जय जय राम. आता युद्ध अटळे, विनाशकारी युद्धाला तोंड फुटलेलं आहे. वानरांनी लंकेजवळ जाऊन मोठे मोठे पर्वत पाषाण सगळं उचलून आणून उखडून आणून वर्षाव करायला सुरुवात केली आहे. लंकेमधून वानरांवर शस्त्र अस्त्र बाणांचा वर्षाव व्हायलाय. आणि लंकेतील एकामागून एक दुर्धर राक्षस लढण्यासाठी तयार झालेले आहेत. पण या सगळ्या बलाढ्य राक्षसांना वीर श्रीरामानी धारातीर्थी पाडलेला आहे. अशा या सगळ्या लंकेच्या भूमीवरती एकच रणकंदन माजलेलं आहे. म्हणून राक्षस कंदन जय जय राम.
पुढे कुंभकर्ण विदारण जय जय राम. रावण आपला पुत्र, आपले नातू यांच्यासह लक्षावधी सैन्य घेऊन आता रणांगणात उतरलेला आहे. विभीषणाने दुरूनच रामाला सगळ्यांची ओळख करून दिली. रामांनी नळ, हनुमंत, लक्ष्मण यांना सैन्यासह पाठवलं. वानरवीरांनी रावणाच्या सेनेचा मोठ्या प्रमाणात विनाश केला. रावणाने लक्ष्मणावर अमोघ शक्तीचा वापर करून लक्ष्मणाला मूर्छितही पाडलेला आहे. पण भीम काय, कुंभकर्ण मात्र जो इतके 6-6 महिने 8-8 महिने झोपतो असं त्याचं वर्णन आहे, त्या कुंभकर्ण त्याला जागृत केलेला आहे. आणि भलं मोठं सैन्य घेऊन हा कुंभकर्ण रणांगणावर आलेला आहे. त्याचं ते अक्राळ विक्राळ भीमकाय प्रचंड देह बघून रामाचं सैन्य आणि काही वानर खरंच भयभीत झालेले आहेत. सुग्रीव सुद्धा त्या कुंभकर्णाला बघून रामाच्या पाठीमागे जाऊन लपलाय. रामाने सगळ्यांना आश्वस्त केलं की कोणीही घाबरू नका. सगळ्यांच्या वीरवृत्तीला सगळ्यांनी आवाहन द्या. सुग्रीवानं कुंभकर्णाच्या खांद्यावरती उडी मारली आणि त्याचं नाक आणि कान कापलं. वानरांनी कुंभकर्णाला बाणांनी घायाळ केलं आणि तरी सुद्धा तो दाण 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 पावलं टाकत पुढे येतोच आहे म्हणल्यावर मग रामाने आपल्या दिव्य बाणाने आधी त्याचे हात, मग पाय आणि मग मस्तक छेदलेला आहे. असा हा रावणाचा खूप भरोसा असलेला कुंभकर्ण मारला गेलाय. सगळ्यात मोठा आता आधार आपला संपलाय म्हणून रावणाला खूप वाईट वाटलं. त्यांनी एकच हाहाकार केला, कुंभकर्ण विदारण जय जय राम. रिपुसूत भंजन जय जय राम. रिपू म्हणजे शत्रू, त्याचा पुत्र म्हणजे रावणाचा पुत्र इंद्रजित. या इंद्रजिताचा वध सुद्धा रामाने केलेला आहे. राम लक्ष्मणाला मी मारीन आणि स्वतः मरेन अशी इंद्रजिताने प्रतिज्ञा केली होती. अचानक इंद्रजित रणांगणातून गायब झाला, दिसेनासा झाला. श्रीराम सैन्याला गुप्तहेरांकडून इंद्रजित भुयारात जाऊन युद्धात जय मिळावा म्हणून यज्ञ करत बसला आहे ही बातमी समजली. तो सफल झाला, यज्ञ सफल झाला तर इंद्रजित नक्की अजिंक्य ठरणार. इंद्रजिताचा वध 12 वर्ष तो ब्रह्मचारी निराहारी राहिलेला आहे त्या वीराच्या हातून होणार हे माहिती होतं. सगळ्या वानरांनी त्या भुयारात जाऊन यज्ञाचा पूर्णपणे विध्वंस केला. इंद्रजित खूप चिडला. संतापलेला इंद्रजित घनघोर युद्ध करण्यासाठी सरसावलेला आहे. तेवढ्यात लक्ष्मणाने आपल्या दिव्य बाणाने आधी त्याचं मस्तक उडवलं. इंद्रजित त्याच क्षणी धारातीर्थी पडला. वानरांनी इंद्रजिताचं शीर आणलं आणि रामाच्या चरणी अर्पण केलं. असा हा रिपुसूत भंजन जय जय राम. आता रावण मर्दन जय जय राम. ही लढाई, हे युद्ध 87 दिवस सुरू होतं. रावण वधाच्या वेळी मंदोदरीचा विचार करणं खूप आवश्यक आहे हे विभीषणानं रामाला सांगितलं होतं. म्हणून या रावणाचा जेव्हा कुंभकर्ण, इंद्रजित, अहिरावण, महिरावण या सगळ्यांचे मृत्यू झाले तेव्हा रावण सैरभैर झाला. मोठ्या सैन्यासह रणांगणात पुन्हा मोठ्या आवेशाने आलेला आहे. आता इथे मंदोदरीची गोष्ट सांगायला आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. पुढे जेव्हा केव्हा जमेल तेव्हा आपण एक एक दिवस एक एक रामायणातल्या फक्त स्त्रियांवरती बोलूयात. मला संधी मिळाली तर रामायणामधल्या सगळ्या स्त्रिया हा विषय सुद्धा माझ्याकडे तयार आहे. तेव्हा आपण नक्की मंदोदरीचा अभ्यास, चिंतन, विचार करणार आहोत. मग हा राम जेव्हा रावणाच्या एका अमोघ बाणाने लक्ष्मण सुद्धा मूर्छित पडला. राम आणि रावण झुंजत होते. रामापुढे आता आपला काही टिकाव लागणार नाही हे रावणाला लक्षात आलं तेव्हा रावण रणभूमी सोडून लपून बसलेला आहे. लपून बसलेला रावण, विभीषणाला निश्चित माहिती होतं की रामापासून रक्षण करण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी रावण कुठे जाईल तर आपला विजय प्राप्त व्हावा म्हणून कुठेतरी यज्ञ या पूजा करत बसला असणार. म्हणून विभीषणाने रामाला सावध केलं. रामाने धूर्त चाणाक्ष वानरवीरांना रावणाला शोधून आणण्यासाठी पाठवलं आणि त्याला हुडकून काढलं. इथे रावणाची पत्नी मंदोदरीला
त्रास देण्याचंही नाटक रामाने केलंय. नाटक केलंय, खरं खुरं नाही. तेव्हा रावण यज्ञकर्म सोडून, अर्धवट सोडून, एक वीर वेश धारण करून निकराचं युद्ध करायचं म्हणून सामोरे आलेलं आहे. रामाने तेव्हाच बरोबर एकाच बाणात रावणाची 10 ही तोंड उद्ध्वस्त केलेली आहेत आणि हृदयाची अमृत कुपी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला. भूवरी रावण वध झाला. देवतांनी एकच पुष्पवृष्टी रामावरती केलेली आहे. रावणाची अंत्येष्टक्रिया सुद्धा उत्तर कार्य विभीषणाकडून यथासांग रामाने करून घेतलेलं आहे. आणि मग विभीषण स्थापन जय जय राम, विभीषणाला राज्याभिषिक्त केलेला आहे. पुढे आहे सुरवर मोचन जय जय राम. विभीषणाचा राज्याभिषेक झाल्यावर पशुपती शंकर हे रघुनाथाला म्हणाले, रावणाचा वध खरोखरच धन्य झालाय रामा तू. त्या दुरात्मा रावणाने सगळ्या सुरवरांना बंदिवासात घातलं होतं. तुझ्यामुळे आज ते बंदिवासातून मुक्त झालेले आहे. असे हे सुरवर मोचन जय जय राम सगळीकडे आनंद आनंद व्यक्त करतात. जानकी सुखकर जय जय राम. सीतेला पळवून नेलं, देव बंदिवासात घातले. दुष्ट प्रवृत्ती समजावून सुद्धा जात नसेल तर रामाला संहारासाठी अवतार धारण करावाच लागतो. रावण वध झाला, देव बंदिवासातून मुक्त झाले, पण अजूनही रामाची आणि सीतेची भेट कुठं झाली आहे? श्रीरामांनी विभीषणाला आज्ञा दिली की सीतेबरोबर त्रिजटेला सुद्धा घेऊन या. त्रिजटा ही राक्षसी स्त्रियांची प्रमुख होती. राक्षसी असून सुद्धा साध्वी होती. तिनं सीतेचं रक्षण केलं होतं. सीतेची हितचिंतक ती होती. सीता सुरक्षित राहील यासाठी त्रिजटेनं कायम प्रयत्न केलेले आहेत. आणि मग विभीषणाची पत्नी सरमा, लंकेतील स्त्रियांनी जानकीला मंगल स्नान घातलंय, ओवाळलंय, विविध अलंकार, वस्त्र, आभूषण परिधान केली आणि मोठ्या सन्मानानं जानकीला एका शिबिकेमध्ये म्हणजे पालखीमध्ये बसवून आणलेलं आहे. रामाच्या आज्ञेनं सीता पायी चालत आलेली आहे. कारण ज्या जानकी मातेसाठी रामानी अखंड पायीच सगळं पदक्रांत केलेलं आहे, जीवाचं रान केलेलं आहे, सगळ्या गोष्टी त्याग केलेला आहे, अपार कष्ट सोसलेले आहेत, त्या सगळ्या वानरांना सीतेनं बघितलं आणि पटकन पालखीतून उतरून सीता चालतच रामाच्या दर्शनासाठी निघालेली आहे. रामाचा एकच फक्त चरण कमल दिसावेत. अजून नजरेपर्यंत तर सीतेची नजर पोहोचलेलीच नाहीये. सगळेच जण वानर इतक्या आनंदित झालेत सीतामय्याला बघून. सगळ्यांनी एकच गर्जना केलेली आहे, जय सीताराम, जय सीताराम. सीतेनं मंद मंद पावलं टाकवत रामाच्या समोर आली, रामाच्या चरणांना वंदन केलेलं आहे. आणि तेवढ्यात श्रीराम म्हणाले, थांब सीते, मी माझ्या कुळाला लागलेला कलंक धुवून तर काढला आहे, पण तू 6 महिने परपुरुषाच्या राज्यात राहिली आहेस. मी तुला मुक्त केलं, पण पत्नी म्हणून मी तुझा स्वीकार नाही करू शकत. तू मुक्त आहेस, तुला हवं तिथं तू जाऊ शकतेस. अजून तर रामांच्या नेत्रांकडे सीतेनं पाहिलेलंही नाही, पण रामांचे हे अत्यंत कटू शब्द ऐकले मात्र आणि एकदम तिच्यावरती जणू आभाळच कोसळले. श्रीरामानं तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. याचं सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं. लक्ष्मण अश्रुपूर्ण नेत्रांनी जानकीस नमस्कार करायला आला, तेव्हा सीता म्हणाली, आपलं पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेचा कठोर निर्णय मी घेत आहे. लक्ष्मणाला अग्नी पेटवण्यास सांगितलं आणि काही कळायच्या आतच तिथं धगधगती अग्नी लक्ष्मणानं पेटवली आहे, उत्तेजित केलेली आहे आणि त्या अग्नीमध्ये सीतेने प्रवेश केलेला आहे. सगळ्यांच्या हृदयात तीव्र वेदना उमटल्या. सगळेजण हळहळू लागले. तोच एक दिव्य चमत्कार घडला. हो, ती सुद्धा रामाची पत्नी होती. तिने सुद्धा वनवासच भोगला होता. कुठलंच सुख साम्राज्य तिने उपभोगलेलं नव्हतं. आणि म्हणूनच अग्नीतून सीतेसह प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झालेले आहेत
आणि त्यांनी सीतेच्या शुद्धतेची साक्ष रामाला दिलेली आहे. अरे तुझी सीता निष्कलंक आहे रे, तिचा संकोचपणे तू स्वीकार कर म्हणून रामाला सांगितलंय. आणि मग रामानी ती मूळ माया अग्निदेवता जिच्यावरती प्रसन्न झाली, त्या वैदेहीचा, त्या जानकीचा, त्या सीतेचा स्वीकार केलेला आहे. आणि ही मूळ माया आणि परब्रह्म आता एकत्र आलेले आहेत. सगुण रूपात दोघही एक झालेले आहेत. 6 महिन्यांचा विरह संपलेला आहे आणि पुढे आहे विधिहर स्थापक जय जय राम. आता झाले 5-6च राहिलेत. विधी म्हणजे ब्रह्मदेव. रावणाचा वध झाल्यावर सगळे देव, सुरगण, ऋषी, मुनी, सिद्धगण रामाची स्तुती करत पुष्पवृष्टी करतायत. अमंगलाचा नाश झालाय. ब्रह्मदेव भेटला आलेत. श्रीरामाला आपल्या चरणांची भक्ती द्यावी म्हणून विनंती करतायत. शिव तिथे प्रत्यक्ष, भगवान महादेव सुद्धा प्रत्यक्ष प्रकट झालेले आहेत. त्यांनी राज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाय रामनाम आणि नित्य भक्तीचा वरही मागून घेतलेला आहे. दोघांनाही वर देऊन श्रीरामांनी त्यांचं समाधान केलेलं आहे. असे विधी हर स्थापक जय जय राम. विधी म्हणजे ब्रह्मदेव आणि हर म्हणजे भोलेनाथ. वानर जीवन जय जय राम. रावण वध झाला. सीतेनं अग्निदिव्य करून आपलं पातिव्रत्य सिद्ध केलं. सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली. महादेव भेटीला आले. इंद्राला दशरथांना घेऊन जाण्यास सांगितलं. दशरथांनी आपले पुत्र राम, लक्ष्मण, सून सीतेला आशीर्वाद दिलेला आहे. परत स्वर्गात गमन केलेलं आहे. बघा, स्वर्गातून सुद्धा दशरथ परत आले. इतकी रामाची भक्ती अपार आहे. एका रामाच्या स्मरणाने दशरथ सुद्धा पुन्हा रामाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आणि इंद्रानी रामाच्या विनंतीवरून युद्धातील वानरांना सुद्धा जे मृत झालेले होते त्यांना जिवंत केले. श्रीरामांनी वानरांना तुमचं मला खूप सहाय्य मिळालंय म्हणून तुमच्या बळावरच मी रावणाचा वध करू शकलो, विभीषणाला लंकेच्या सिंहासनावर बसवू शकलो. सगळ्या वानरांचा सत्कार रामाने केलेला आहे. पुष्पक वाहन जय जय राम. अयोध्येमध्ये आता सगळ्यांना परतून जायचंय म्हणून पुष्पक वाहन सिद्ध केलेलं आहे श्रीरामांनी. विभीषण, माता कैकसी, त्रिजटा यांची आज्ञा घेऊन विधियुक्त विमानाने पूजन करून, त्या विमानाचे पूजन करून प्रदक्षिणा घालून मग विमानावरती ते आरूढ झालेले आहेत. ते विमान कुबेराचं होतं. खूप मोठं होतं. विमानावर सोन्याचं काम केलेलं होतं. आत बसण्यासाठी रत्नांच्या खुर्च्या होत्या. सर्वत्र रुपयाचा लखलखाट होता. असं हे पुष्पक विमान. त्याच्यात बसून रामराय, लक्ष्मण, सगळी वानरसेना, हनुमंतराय, सीतामाता सगळेजण अयोध्यागामीन पुष्पक वाहन जय जय राम. भरत तोषक जय जय राम. श्रीराम पुष्पक विमानातून जाता जाता प्रत्येक ऋषींच्या आश्रमांना भेट देत गेलेले आहेत. 14 वर्ष पूर्ण करून दिलेल्या मुदतीत श्रीराम परत येत आहेत. पण भरतानी वचन घेतलं होतं रामाकडून पादुका मिळवताना की जर 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही 1 दिवस जरी उशीर केला तर मात्र मी अग्निकाष्ठ भक्षण करणार. आणि 14 वर्ष झालेली आहेत. भरताला वार्ता कळलेली आहे. पुष्पक विमानात बसून रामराय येत आहेत पण उशीर झालाय. ती निसांज टळून गेली, सूर्यास्त झालेला आहे आणि अजून राम कसे नाही आले. म्हणून भरत अग्निकाष्ठ भक्षण करण्याच्या तयारीत होता. तोच भरत कृपा कर जय जय राम. भरताचं फक्त आणि फक्त काय म्हणतो आपण त्याला, त्याचं भरतावर कृपा करण्यासाठी फक्त चांगलंच चिंतणारे राम होते. त्याच्यावरती सतत फक्त आशीर्वादच देणारे असे राम होते. त्यांनी फक्त हनुमंताला पटकन पाठवलं आणि श्रीरामांच्या आगमनाची वार्ता अयोध्येत पाठवली. शत्रुघ्नाला सगळी नगरी शृंगारण्यास सांगितलं. आणि गुरुजन, अयोध्यावासी, राजमाता श्रीराम येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत. भरतानी रामाप्रमाणेच व्रतस्थ राहून कंदमुळ, फळं भक्षण करत मुनिवेश धारण केला होता. पुष्पक विमानातून जेव्हा सगळे जण अयोध्येत आले तेव्हा श्रीरामांनी विमान परत पाठवून दिलं. बघा केवढी निस्पृहता आहे ना. तर एवढं चांगलं सोन्या चांदी रुपयानं सगळ्यांनी मडलेलं विमान आहे, आता माझ्यासाठीच पाठवलंय, राहू दे माझ्याकडेच. तसं नाही.
मी अयोध्येत आलोय, आता ते विमान परत पाठवून दिलेलं आहे. स्वतः लक्ष्मण सीतेसह विभीषण, गुहक, नल, नील, जहुवंत, सुषेण, वैद्य सगळ्या प्रधानांसह वानर जणू भरताला भेटायला अगदी आतुर झालेली आहेत. शरयू वासीन जय जय राम. शरयू नदीचं महत्व ऋग्वेद काळापासून मत्स्य पुराणात, रामायणातील 24 सर्गात आपल्याला आढळतं. याच अयोध्येतील नगरवासियांची या नदीची एक अतूट नाट्य, एक स्नेहबंध शरयू नदीशी आहे. म्हणून गोस्वामी तुलसीदास त्यांच्या रामचरित मानसात शरयू नदीचं वर्णन करताना राम जन्मभूमी अयोध्येमधून शरयू नदी वाहते. श्रीरामांसह भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न अनेकांनी शरयू नदीत आपल्या अवतार कार्याची पूर्ण समाधीही केलेली आहे. आणि साम्राज्य आजीनं जय जय राम, जे वैदिक यज्ञात अश्वमेध यज्ञाचं महत्वपूर्ण स्थान आहे. अशा या वैदिक संस्कृतिक श्रीरामाचं शासन आदर्श मानलं जातं. रामराज्यात प्रजा सर्व प्रकारे सुखी आणि समृद्ध होते. आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी जो सम्राट होण्यासाठी हा अश्वमेध यज्ञ करतात. हा अश्वमेध यज्ञ इथे रामाने सुद्धा केलेला आहे. आणि असा हा षडगुणेश्वर्य जय जय राम, हा अश्वमेध यज्ञ रामाने पूर्ण केलेला आहे. षडगुणेश्वर्य म्हणजे भगवंताचे, रामाचे 6 जय जय राम, सच्चित आनंद जय जय राम, तेज, जाणीव, सूर्याचा सूर्य, विश्वव्यापी चैतन्य, प्रत्येक शरीरात असलेली शक्ती आणि आनंद ही ईश्वराची विभूती मानली. कोणत्याही भौतिक बाहेरील गोष्टींवर अवलंबून नसलेला आनंद म्हणजे सच्चित आनंद. असा हा शेवटचा हरिहर पावन जय जय राम. श्रीराम म्हणजे, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. विष्णू आणि शंकर दोघांचं एक रूप म्हणजे शंकर नारायण. श्रीराम म्हणजे विष्णूचाच अवतार आहे. आपल्याकडे कुठल्याही स्तोत्राचा प्रारंभ करताना हरी ओम असं म्हणतो, तसंच रामकृष्ण हरी म्हणतो. रामकृष्ण हरी म्हणजे परब्रह्म या अर्थानं म्हटलं जातं. परब्रह्मातून विश्व प्रकट होतं, ते ओम या ध्वनीतून निर्माण होतं. अशा तऱ्हेनं निर्गुण रूप जय जय राम पासून सुरू झालेली ही नामावली परत हरिहराकडे म्हणजे निर्गुण रूपाकडेच येऊन पोचते. असं हे हरिहर पावन जय जय राम. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, परी व्यापकू ऐसा, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे सीता ठाव नाही. जय जय रघुवीर समर्थ पिता रामचंद्र स्वामी, रामो मत्सखा रामचंद्र. रामचंद्र रामचंद्र दयालु जन्म जानेन जैव जानेन. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय. वृषालीताई, एवढ्या 121 नावांचा संपूर्ण रूप गुण कार्य याच्यावर तुम्ही विवेचन केलं, खूप सुंदर. म्हणजे आता रामाचे संपूर्ण नावांचा अर्थ आम्हाला कळला. ज्याने बिनून होई परतिती,
ज्याने बिनु न होई परतिती. परतिती म्हणजे प्रचिती किंवा विश्वास. बिनु परतिती होई नाही प्रीती. जोपर्यंत आपण you do not know God, you cannot have faith in Him. And if you do not have faith in Him, you तुम्हाला cannot have love for Him. आणि त्यामुळे रामाला जाणून घेण्याची संधी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिली. मनी धरावे ते होते, विघ्न हव अवघे नासोनी जाते. कृपा केलिया रघुनाथे. रघुनाथांनी कृपा केली आणि तुमच्या मुखातून रघुनाथाचे रूप गुण कार्य आम्हाला ऐकायला मिळालं. हे आमचं भाग्य. खूप खूप छान सुंदर विवेचन झालं. जय श्रीराम. दोन जय तास श्रीकृष्ण. 2 तास राम विवेचन झालं, कृष्ण पण हरी. अगदी एकाच लईमध्ये आणि इतकं सुंदर वाटलं ताई. खरंच खूप छान वाटलं अगदी. नाही, दोन छानच झालं. तास कुठे गेले समजलंच नाही. समजलंच नाही. बरोबर आहे अगदी. पूर्ण नामावली ऐकायला खूप छान वाटले आणि त्याच्यासोबत पूर्ण त्याचा इतिहास सुद्धा, म्हणजे पूर्ण रामायण आम्ही ऐकलं गेलंय पूर्ण. हो, चालेल चालेल. खूप हो, आता धन्यवाद ताई, नको खूप धन्यवाद. रामनामावली घ्यायला, कारण उशीर झालाय खूप. हो रामनामावली नंतर कधीतरी बघू आपण. हो हं? हो हो, चालेल ताई. चालेल, आपण श्रीराम. जय थांबूयात इथेच श्रीकृष्ण. आज. हो, आज इथेच हो हो थांबूयात. हो, चालेल. जय श्री कृष्ण. सर्वांना जय श्रीकृष्ण. न जय श्रीराम.